Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. I think I'm speaking to the disciples this evening. मला असं वाटतंय की मी आज संध्याकाळी बोलताना शिष्यांशी बोलत आहे ना. Amen. आमेन. You need to develop your spirit. तुमचा आत्मा तुम्ही विकसित केला पाहिजे. Amen. Then you will have progress in life. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होईल. Praise God. Loving Heavenly Father, we thank you and praise you for this evening. प्रेमळ स्वर्गीय बापा, आजच्या सायंकाळच्या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. We worship you, Lord. तुझी आराधना करतो देव बापा. We give you the glory. तुला सगळा गौरव देतो. You need to speak to us this evening. आज सायंकाळी तू आमच्याशी बोलायची गरज आहे. You need to bless us, Lord. तू आम्हाला आशीर्वाद द्यायची सुद्धा गरज आहे. Let your word give us comfort तुझं वचन आम्हाला सांत्वन देऊ दे. in all our struggles. आमच्या सर्व संघर्षांमध्ये Let your word be a guiding light तुझं वचन आमच्यासाठी मार्गदर्शनपर दिवा असू दे and a help. आणि एक मदत असू दे. Thank you, Father. धन्यवाद देव बाबा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen. आमेन. Everyone cannot go where God is taking you. प्रत्येक जण देव त्याला जिथे नेत आहे तिथे जाऊ शकत नाही. Everyone cannot go where God is taking you. प्रत्येक जण जिथे देव त्याला घेऊन जायला मागतोय तिथे जाऊ शकत नाही. And that's where people misunderstand you. आणि मग तिथे माणसं तुमची गैरसमजूत करून घेतात. And that's how you raise up a few enemies around you. आणि अशा रीतीने आपल्या अवतीभोवती थोडेफार 2-4 शत्रू तयार होतात. Because कारण you are going to the place where nobody goes. तुम्ही अशा कुठल्या तरी जागी चाललाय जिथे कोणी जात नाही. Amen. आमेन. And so you keep the people behind you आणि मग तुम्ही माणसांना तुमच्या मागे सोडून देतात. just because you are called to accomplish an assignment. कारण की तुम्हाला एक कामगिरी पूर्ण करायला देवाने कुठेतरी बोलवलेलं आहे. And so you don't need to feel bad. आणि त्यात तुम्ही वाईट वाटून घ्यायची गरज नाही. Because God is going to take you to a place where He will not take others. कारण की देव तुम्हाला अशा कुठल्या तरी जागी घेऊन जाणार आहे जिथे देव दुसऱ्यांना घेऊन जाणार नाही. Praise God. आमेन. It all depends on your passion for God. ते सगळं तुझा देवासाठी किती आवेश आहे यावर अवलंबून आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to 2 Kings chapter 2 verses 7 and 8. 2 राजे 2रा अध्याय त्यातलं 7वं आणि 8वं वचन आपण यावेळेला काढूया. 2 राजे 2, 7 आणि 8. And 50 men of the sons of the prophets went and stood to view afar off, and they too stood by the Jordan. And Elijah took his mantle and wrapped it together and smote the waters, and they were divided hither and thither, so that the two went over on dry ground. 2 राजे 2, 7 आणि 8. आणि भविष्यवाद्यांच्या मुलातले 50 जण जाऊन समोर दूर उभे राहिले, आणि ते दोघे अर्देनेच्या काठावर उभे राहिले. आणि एलियाने आपला झगा घेऊन दुमडून पाण्यावर आपटला, तेव्हा ते पाणी इकडे तिकडे होऊन दुभागले. मग ते दोघे कोरड्या जमिनीवर चालून पार गेले. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So as I told you, जसं मी तुम्हाला सांगितलं आता, God wants to take you to a place where He will not take others. देवाला तुम्हाला अशा कुठल्या तरी जागी घेऊन जायचं आहे की जिथे देव दुसऱ्यांना घेऊन जाणार नाही. And one of the greatest revelations one can receive आणि is एखाद्या माणसाला सगळ्यात मोठं प्रगटीकरण जे मिळू शकतं ते असं की who you need to partner with. काय प्रगटीकरण एखाद्या माणसाला मिळू शकतं सगळ्यात मोठं ते म्हणजे कुणाशी भागीदारी करणार आहेस तू. It's very important. ते फार महत्वाचं आहे. हे प्रगटीकरण होणं फार महत्वाचं आपल्याला की मी कुणाशी भागीदारी करणार आहे. Because कारण की if you are called for a special purpose, तुम्हाला जर काही खास कारणाने संकल्पाने बोलावलेलं असेल and if you want to accomplish that purpose, आणि तुम्हाला तो संकल्प मनोभावे पूर्ण करायचा असेल, you have to be surrounded by people who will help you in that purpose. अवतीभोवती तुम्हाला अशाच लोकांना घेऊन चालावं लागेल की जे लोक तुम्हाला मदत करतील. You keep your emotions at the side. आणि त्यावेळेला भावना बाजूला ठेवायला लागतील की नाही पण तो मला आवडायचा नाही. भावना ठेवून चालणार नाही. जे मदत करतायत त्यांना घ्या आणि पुढे निघा. Praise the Lord. आमेन. Amen. And this is a very important aspect if you are wanting to fulfill God's purpose. आणि देवाचा संकल्प तुम्हाला तुमच्या जीवनात पूर्ण जर करायचा असेल तर हा एक पैलू अतिशय महत्वाचा पैलू आहे. भाऊक होऊन चालत नाही. जी माणसं मदत करत आहेत त्यांची साथ घ्या आणि पुढे चला. Because wrong people can destroy your destiny. कारण की चुकीची माणसं आपल्या आयुष्याच्या दिशेची नासधूस सुद्धा करू शकतात. They can destroy your destiny. चुकीची माणसं आपल्या आयुष्याच्या दिशेची बर्बादी करू शकतात. Like you know, even wrong marriages can sink the whole destiny of a man or a woman. जसं तुम्हाला ठाऊक आहे की चुकीचं लग्न जर झालं तर त्यामध्ये मग
संपूर्ण त्या माणसाची, त्या व्यक्तीची, त्या पुरुषाची, त्या स्त्रीची आयुष्याची दिशा नाश पाहू शकते, कारण जोडी ती चुकीची बनली. Marriage is not wrong, विवाह चुकीचा असं नाही म्हणणार मी, but wrong person in marriage becomes wrong for you. पण विवाह तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी केला, विवाह तुम्ही चुकीच्या मुलाशी, चुकीच्या मुलीशी केला, तर ते सगळं हिशोब सगळा गडबडतो आणि चुकीचा होतो मग. All your passions will go down the drain. आणि मग तुमचे सगळे आवेश, झील जे काय असेल ते सगळं वाहून जाणारे असून फायदाच काय. You may have all the gifts, आणि सगळी दानं देणग्या जरी मग तुमच्यावर असल्या you may have all the callings, आणि कितीही मोठं पाचारण कॉलिंग तुमच्यावर असलं you may have all the talents, आणि किती कलागुण तुमच्यात असले, प्रतिभा असल्या, मल्टी टॅलेंटेड तुम्ही लोक असलात, but getting married to the wrong person, पण किंतु परंतु एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी तुम्ही लग्न केलं, it can frustrate all these graces and giftings. त्यातनं मग असा वैताग त्या सगळ्या कृपादानांना येईल की काय सांगावं. I have seen it. मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. When they were single, they जेव्हा were ते- very passionate. जेव्हा ते एकटे होते, एकट्या होत्या, तेव्हा फार आवेशी होते. But when they got married to wrong people, आणि मग पश्चात काही चुकीच्या व्यक्तींशी त्यांची लग्न झाली they went away from their destiny. आणि मग आयुष्याच्या ठरलेल्या दिशेपासून ते बहकले, लांब गेले, कुठेतरी भरकटले. And so sometimes तर कधी कधी those friends whom we think are real friends जे मित्र मैत्रिणी आपल्याला असं वाटतं की हे माझे जिगरी दोस्त आहेत, खरेखुरे मित्र आहेत, can be evil companions. हो कधी कधी ते चुकीचे आणि वाईट साथीदार असू शकतात बरं का. Not in the natural, but surely in the spiritual. आणि नैसर्गिक रीतीनं नाही, पण आध्यात्मिक रीतीनं कधी कधी तुम्हाला जे कोणी तुमचे जिगरी दोस्त वाटत असतात ते आध्यात्मिक रीतीनं कुठेतरी तुला नाशाकडे नेऊ शकतात. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले even your home people can become a spiritual enemy, तुमची घरची माणसंही तुमचे आध्यात्मिक शत्रू बनू शकतात बेटा. because the devil can use them हो ना, कारण सैतान त्यांना वापरू शकतो. to stop you on your tracks towards your destiny. अगदी सैतान तुमच्या घरच्या माणसांना सुद्धा तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा तुम्ही पूर्ण करू नये यात वापरू शकतो. None should wait back. तर कोणी वाट नाही पाहिजे, None should stop. कोणी मागे बघून थांबायचं नाही. You need to move on forward, आपण पुढेच जायचं, पुढेच जायचं forgetting the past, आणि भूतकाळ विसरायचा, moving on ahead with पुढे निघून God. जायचं, देवासोबत पुढे 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 जायचं. Praise God. देवाला धन्यवाद. Because if they become a hindrance, कारण की घरची माणसं सुद्धा जर आपल्यासाठी देवाच्या कार्यात किंवा पाचारणात किंवा व्हॉटेव्हर अडचण झाली, for your spiritual work, तुमच्या आध्यात्मिक कामामध्ये तुमची घरची माणसं सुद्धा जर तुम्हाला अडचण व्हायला लागली, they are not heavenly friends तर for ते you. काही स्वर्गीय मित्र नाहीत ना रे. तुझे घरची आहेत पण देवाच्या कार्यात साथच देत नाहीत, अडचणी निर्माण करतायत. You need to have heavenly friends. स्वर्गीय मित्र पाहिजेत बेटा तुला, स्वर्गीय मित्र. If I have reached to this place today, आज या स्थानापर्यंत जे काही आहे मी पोचलोय, it's because I carry with me heavenly friends. त्याच्या मागचं कारण एकच आहे की मी स्वर्गीय मित्र ठेवलेत. असतील 2-4 मोजून, पण तेच ठेवलेत. Have few friends, म्हणजे 2-4 चालतील, कमी चालतील, but have heavenly friends. पण स्वर्गीय मित्र मैत्रिणी ठेवा. खूप सारे ठेवले आणि नैया डुबली तर काय फायदा. Otherwise, नाहीतर they will put brake on your steps. तुमच्या पावलांना ते अडथळा घालणार बेटा. And then God cannot do anything for आणि you. मग देव नाही काही करू शकत तुझ्यासाठी, तू किती डोकं फोड. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 13 verse 20, नीतिसूत्र 13वा अध्याय त्यातलं 20वं वचन. he that walks with the wise men shall be wise. नीतिसूत्र 13वा अध्याय आणि त्यातलं 20वं वचन. But a असं सांग- companion of fools shall be destroyed. नीतिसूत्र 13:20 ज्ञानांची संगत धर म्हणजे तू ज्ञानी होशील, परंतु मूर्खाचा सोबती अरिष्ट पावेल. Are you getting me, people? कळतंय का? मूर्खांच्या संगतीत राहिला तर शेवटी तुझा नाश होईल. I have seen it. मी बघितलंय सगळं. Good-hearted people, चांगल्या हृदयाची माणसं बर का, natural people, नैसर्गिक चांगल्या हृदयाची माणसं, carnal people, दैहिक माणसं, blood people, रक्ताची माणसं they can put a full stop to your destiny. आपल्या सगळ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला, कॉलिंगला, पाचारणाला पूर्ण विराम आणून ठोकू शकतात. Each one of you has got a destiny. तुमच्या प्रत्येकाची एक आयुष्याची ठरलेली दिशा आहे बेटा. Take hold of heavenly people तर त्या स्वर्गीय लोकांना, स्वर्गीय मित्रांना, मैत्रिणींना धरा, and walk with them. त्यांच्या सोबत चाला. They will help you ते तुम्हाला सहाय्य to करतील. reach your destiny speedily. तुमच्या त्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेपर्यंत पटकन पोहोचायला तेच तुम्हाला सहाय्य करतील. Some think काहींना असं वाटतं that evil men are to be renounced, की दुष्ट लोकांना आपण एकदम नकार दिला पाहिजे. but that is not so. असं नाहीये.
For that matter, त्यात म्हणायला गेलं तर even some of the rich and good people can become a hindrance for the work of the kingdom. काही श्रीमंत आणि धनवान माणसं सुद्धा देवाच्या कार्यासाठी अडचण बनू शकतात. All are not there for your heavenly pursuit. बघा, सगळी माणसं तुमच्या स्वर्गीय संकल्पाच्या मागे तुम्हाला मदत करायला येणारी नसणार आहेत. मग त्यात घरची बाहेरची सगळी येतात. Most will be there for the earthly आणि pursuit. जास्तीत जास्त माणसं तुमच्या अवतीभोवती जगिक संकल्पानेच राहणार आहेत. But if you are wanting to gain heavenly reward, पण तुम्हा लोकांना जर स्वर्गीय प्रतिफळ हवं असेल की वर स्वर्गात गेल्यावर देवानी मला काही प्रतिफळ द्यावीत, walk with people with the heavenly vision. तर स्वर्गीय दृष्टांत बाळगत असणाऱ्या लोकांसोबत चाला. Amen. ते थोडे असतील पण ते फायद्याचे ठरतील. I know some may not like it, मला माहितीये काही लोकांना हे ऐकायला आवडणार नाही, but then you will not go long. पण तुम्ही मला आमचा पल्ला गाठणार नाही बरं का. God will stop with you. मग देव थांबून जाईल. देव म्हणेल की नाही, याला मी पुढे नेऊ शकत नाही, याला मी वापरू शकत नाही, ह्याची गाडी सारखी थांबते, एवढा भावुक होतो. If Mary, the mother of Jesus, was becoming a hindrance for Jesus to work in the kingdom, येशूंची आई मरिया जर येशूंसाठी देवाच्या राज्याचं कार्य करण्यास तर अडचण झाली असेल, how much more the friends? तर मग मित्र सुद्धा होऊ शकतात ना अडचण. Jesus left his home. येशूंनी आपलं घर सोडलं His mother once came visiting him where he was preaching. आणि एकदा येशू ख्रिस्त जिथे उपदेश करत होते तिथे बाहेर त्यांची आई त्यांना भेटायला आली. And somebody said, तर कोणीतरी येऊन सांगितलं, your mother and your brothers are waiting out. तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर वाट बघतायत. What did Jesus do? येशूंनी काय केलं? Did he get up and go out? उठून लगेच बिगी बिगी गेले का? No. नाही. He said, who is my mother? येशू म्हणाले, कोण माझी आई, Who are my brothers? कोण माझे भाऊ? You तुम्ही who listen to the word of God. जे वचन ऐकताय, देवाचा शब्द ऐकताय, ते माझं गणगोत, माझं घराणं, खानदान, माहेर, सासर, तेच. जे ऐकत नाहीत, पाळत नाहीत, ते कोणी नाहीत. Some believers must have come and told Jesus, काही बिलीवर लोकांनी येशूंना येऊन सांगितलं असेल now you have gathered more enemies. की आता तुमचे खूप शत्रू होणार. हा गुरुदेव, तुम्ही काय बोललात? What did you say काय against your own mother? बोललात? तुम्ही स्वतःच्या आई विरुद्ध बोललात. कोण माझी आई, कोण माझे भाऊ, आणि आता शत्रू केले तुम्ही. But that's the time you really know who are the heavenly friends and who are the earthly पण friends. अशा वेळेलाच आपल्याला नक्की कळतं की आपले स्वर्गीय मित्र कोण आहेत आणि कोण नाहीत. Amen. आमेन. You know, a rich man who progresses in his riches बघा, श्रीमंत माणूस जो आपल्या श्रीमंतीमध्ये प्रगती करतो and was growing richer and richer in the Bible, आणि बायबल मधला श्रीमंत माणूस सुद्धा जो श्रीमंतीत प्रगती करून दर दिवसाला श्रीमंत श्रीमंत होत होता. in the worldly terms and the worldly perception, he was a successful man. जगिक रीतीनं, जगिक दृष्टिकोनातनं तो यशस्वी होता. कारण श्रीमंत म्हणजे यशस्वी जगातला हिशोब आहे. And who would not want to keep company with such ones? आणि श्रीमंत माणसांची मैत्री करायला कोणाला आवडणार नाही. Yet God said, तरी देव बोलला, you fool, मूर्खा, tonight your soul is required of you. आज रात्री तुझा जीव हवाय. Your soul आज is रात्री required. तुझा जीव मागितला जाणार आहे. मूर्खा. He said, I will break these barns and build bigger ones. तो श्रीमंत म्हणत होता की आता ही सगळी कोठारं पाडतो, मोठी मोठी कोठारं बांधतो. All your earthly visions will come to naught. बघा, तुमची सगळी जगिक, तुमचे सगळे जगिक दृष्टांत कुठेतरी शून्यात निघतील. But heavenly vision पण स्वर्गीय दृष्टांत will not come to naught. शून्यामध्ये निघणार नाहीयेत. त्यांनी असा विचार केला, एवढं सगळं धन वाढतंय, प्रॉपर्टी वाढतीये, कोठारं वाढवू, लॉकर घेऊ, हे घेऊ, ते घेऊ, सगळं जपून ठेवू. आणि त्याला देव म्हटला, हे मूर्खा, आज रात्री तुझा जीव हवाय मला. He valued riches, त्याने धनसंपत्तीला किंमत दिली हो, but he did not value time. पण वेळेला किंमत नाही दिली. His soul was not saved. त्याचा जीव तारला गेलाच नव्हता. What will it profit a man if he gains the whole world and loses his own soul? एखाद्या माणसाने जग कमवलं पण जीव गमावला तर खरं कमवलं काय? He was worldly smart, तो जगिक रीतीनं स्मार्ट होता, हुशार, but heavenly foolish, पण स्वर्गीय रीतीनं मूर्ख, eternally foolish. अनंत काळासाठी टसणावारी मूर्ख. I would rather be earthly foolish मी तर जगिक रीतीनं मूर्ख बनायचं than पत्करी. be eternally foolish. अनंत काळच्या जीवनात आपल्याला मूर्खात नाही निघायचं बाबा. तो अनंत काळ आहे, त्या काळाला अंत नाही.
Let people call me fool. मग लोकांनी मला या जगामध्ये मूर्ख बावळट असं म्हटलं तरी चालतंय, I will accept it. मी स्वीकारीन. मूर्ख तर मूर्ख, ठीक आहे. Earthly fool, I'm ready to accept. जगिक मूर्ख, मला लोकांनी जरी मूर्ख म्हटलं जगिक लोकांनी, मी ते स्वीकारीन. Eternal fool, I don't want to be. पण अनंत काळासाठी मला मूर्खात निघायचं नाही, Because that is the place we are destined to go. कारण त्या जागी आपलं जाणं ठरलेलं आहे. देवाने आपल्याला मूर्ख म्हणू नये. If some believers would have been friends with him, जर काही विश्वासू बिलीवर लोक त्याचे मित्र असते, you can imagine तर कल्पना करा what a waste of life for such believers also. अशा विश्वासू आणि बिलीवर माणसांचं जीवन पण किती वाया गेलेलं म्हणायचं. What can they learn from that rich fool? काय त्या श्रीमंत मूर्खाकडनं हे बिलीवर लोक सुद्धा शिकणार आहेत. सिखाने वाला बंदा भी सही चाहिए होता बेटा. Bible says, बायबल म्हणतं ना, walk with the fool, you'll become like a fool. मूर्खासोबत चाल, मूर्खासारखा होशील. Are you getting me, people? कळतं ना मी काय म्हणतो. शिकवणारे पण तसे पाहिजेत. You can imagine what a waste of life for such a believer. काय आयुष्य वाया गेलं असणार आहे मग त्या बिलीवर लोकांचं, त्या मूर्खाच्या संगतीत राहून. He who does not value time, जो वेळेची किंमत करत नाही, never flow with them. कधी त्यांच्या सोबत राहायचं व्हायचं नाही, कारण त्यांना वेळेची किंमत नाही. We value time. आम्हाला वेळेची किंमत आहे बाबा. Move with the right people योग्य लोकांबरोबर राहा, who value time, ज्यांना वेळेची किंमत आहे, who live for eternity. ते अनंत काळासाठी जगतायत. For only such people can fast forward your life. तर अशीच माणसं तुमच्या जीवनाला जरा गती देऊ शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. God values such people. आणि देव अशा लोकांची किंमत करतो. बरं का? Live for God. देवासाठी असे लोक Live for His मौल्यवान आहेत. kingdom. तुम्ही देवासाठी जगा, देवाच्या राज्यासाठी जगा, Love God. देवावर प्रेम करा, Love His people. देवाच्या लोकांवर प्रेम करा. Because many false prophets have gone out into the world. कारण जगामध्ये आता ऑलरेडी अनेक खोटे संदेश ते बाहेर आलेले आहेत Slowly they are taking you away आणि from the truth. हळूहळू ते तुम्हाला सत्यापासून भडकवून येतात. You will not even know तुम्हाला कळणार पण नाही मी कधी when you have बहकलो. drifted from the church. तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी चर्च पासून कधी लांब गेलो, बहकलो, चर्चला जाणंच माझं बंद झालं. Suddenly you have stopped coming to church. अचानक तुझ्या लक्षात येईल, बाप रे मी तर अलीकडे चर्चला जात नाहीये. And slowly हळूहळू you will start enjoying it. तुम्हाला मजा यायला लागेल की नकोच आपल्याला चर्चला जायचंच नाही, घरी बसायचं आवडायला लागेल. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, do not neglect the great Oh, salvation hallelujah. that you have got. हे जे एवढं मोठं तारण तुला देवाने दिलंय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको. भीत भीत कापत कापत तुझे तारण तू साथ. Praise God. आमेन. People whose eyes are focused into heaven make friendship with them. ज्या लोकांचे डोळे तुम्हाला स्वर्गावर केंद्रित दिसतात अशा लोकांशी मैत्री करा, काही हरकत नाही. Such is a wise person. अशी माणसं हुशार आणि शहाणी म्हणायची की ज्यांची नजर स्वर्गावर केंद्रित आहे. Don't walk with Nabal. नाबाला सारख्या माणसांबरोबर चालायचं नाही. If even Abigail left him, अबिगेल सुद्धा त्याला सोडून गेली, who are you to walk with Nabal? तर तुम्ही कोण आहे मग नाबाला बरोबर चालणार आहे? त्याची स्वतःची बायको अबिगेल त्याला सोडून गेली. Don't we have an example in Jonathan? योनाथानात सुद्धा आपल्याला एक उदाहरण मिळतंय की नाही? He walked with his father Saul. योनाथान आपला बाप शौल त्याच्या सोबत चालला He is my father. की हा माझा बाप आहे, माझे वडील आहेत. But he was walking out of the will of God. पण देवाच्या इच्छेच्या बाहेर चालत होते ना त्याचे वडील. If you walk with a person who is out of the will of God, आणि जो व्यक्ती मग स्वतःचा बाप असो वडील असो कोणी असो, जो व्यक्ती देवाच्या इच्छेबाहेर चालताना आपल्याला दिसतोय he will perish and you will also perish with him. त्याचा नाश होणार आणि त्याच्या मागे आपण लागलो तर आपलाही नाश होणार. The same day that Saul died, his son Jonathan, a godly person, also died. मग काय झालं? ज्या दिवशी शौल वारला त्याच दिवशी शौलाचा हा मुलगा योनाथान जो भक्तिमान होता खरं म्हटलं तर तोही वारला. You know Elijah एलिया and Elisha, आणि अलिशा both of them had a very unique relationship. दोघांचं नातं फार विशिष्ट नातं होतं, एलिया आणि अलिशा. Elisha was not a man who hopped in all places. आणि अलिशा ना जागोजागी उड्या मारणारा माणूस नव्हता, कधी इथे कधी तिथे कधी तिथे नाही. Don't get carried away. भकू नका रे, भकू नका. When a church preaches the truth, stay there. चर्च मध्ये जर सत्य सांगितलं जात आहे त्या चर्च मध्ये राहा. When a church does not teach the truth, don't stay there. चर्च मध्ये सत्य Simple. सांगितलं जात नाहीये त्या चर्च मध्ये राहू नका. हिशोब एकदम सरळ साधा आणि सोपा आहे, गोंधळ तुम्ही घालताय. Elisha, when he found the real man of God, अलिशाला जेव्हा देवाचा खराखुरा सेवक सापडला, he said, this
is the man of God. अलिशा म्हटला, तुम्ही हो माणूस देवाचे, मी तुम्हाला सोडणार नाही, I will follow you. मी तुमच्याच मागे चालणार, Till my death I will follow मी you. मरेपर्यंत तुमच्या मागे चालणार. मला देवाचा खरा माणूस सापडला. Elisha saw something in Elijah म्हणजे अलिशाला नक्कीच एलियामध्ये काहीतरी दिसलेलं असणार आहे. उगीच का? that which other prophets did not see. जे इतर संदेशांना दिसलं नाही. Sometimes कधी-कधी. what God shows you, He does not show others. ते जे तुला दाखवतो ना, ते देव दुसऱ्यांना दाखवत नाही. And if God does not show others, don't walk with them. आणि तुला देव जे दाखवत आहे, ते देव जर त्या दुसऱ्यांना दाखवत नाहीये, तर त्या दुसऱ्यांसोबत चालू नको. God is interested in you. देवाला तुझ्यामध्ये रस आहे. देव धर पुढे हो. God is interested in you. देवाला तुझ्यामध्ये रस आहे. Praise God. Amen. Everyone cannot go where God is taking you. तेच म्हणतोय मी, प्रत्येक जण देव त्याला जिथं घेऊन जात आहे, जिथं घेऊन जाऊ मागत आहे, तिथे पोचत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God wants to take you further. देवाला तुला पुढे न्यायचंय. God took Moses and said, "Come up on the mountain top." देवाने मोशेला घेतलं आणि देव मोशेला म्हणाला, चला डोंगर माथ्यावर. But God told the children of Israel, "You should not come near the mountain. पण इस्रायली लोकांना देव म्हटला, तुम्ही लोकांनी डोंगरात जवळ पण यायचं नाही. If you touch the mountain, you will die." तुम्ही लोकांनी डोंगराला हात जरी लावला तरी मराल. पण मोशे, कम ऑन अप, तू वर. God will take you to the place where He will not take others. तसं देव तुला अशा काही जागी नेईल जिथं देव दुसऱ्यांना नेणार नाहीये. आणि त्यात घरचे बाहेरचे सगळे येऊ शकतात कदाचित. They will die, but you will not die. ते मरतील पण तू नाही मरणार. आमेन आमेन. There are times कधी कधी you need to have passion to be in the place where God takes you. देव तुला ज्या जागी नेत आहे त्या जागी जायला तुझ्यामध्ये पण तेवढा आवेश असला पाहिजे की कफन बांध के ही निकले, अभी मरे तो मरे. Joshua did not stay with the people. योशुआ नाही राहिला लोकांमध्ये. He stayed at the foot of the mountain. योशुआ डोंगराच्या त्या पायथ्याशी थांबला खाली. Touched the mountain, but he didn't die. आणि त्या योशुआने डोंगराला हात लावला पण मेला नाही. If people touch, they will die. हा, लोकांनी हात लावला, लोक मरतील. Moses stayed 40 days with God. मोशे तर 40 दिवस देवासोबत राहिला. Joshua stayed 40 days at the foot of the mountain. मोशे देवासोबत डोंगर माथ्यावर 40 दिवस राहिला. योशुआ 40 दिवस डोंगर पायथ्याशी राहिला. God will see your passion देव तुझ्यातला आवेश बघेल. and He will take you to the place where He will not take others. आणि देव तुला अशा कुठल्या तरी जागी नेईल जिथं देव दुसऱ्यांना नेणारच नाही. And that's how we see people are envious about us. आणि मग अशा पद्धतीने आपल्या लक्षात येतं की लोकांना आपली ईर्ष्या व्हायला लागते, लोक आपल्याला जळायला लागतात. They are jealous of us. अचानक लोकांना आपण आवडेनासे होतो की अरे आतापर्यंत हे लोक नीट बोलायचे, माझ्याशी अलीकडे बोलतच नाहीत. You sit with them and suddenly you get up because the Holy Spirit says, "Get up and go." आणि त्यांच्या सोबत आपण बसलो की अचानक देवाचा पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो आणि म्हणतो उठ आणि इकडनं निघ. मग आपण उठतो आणि निघून जातो. आपल्याला होत नाही, सहनच होत नाही. Once Benny Hinn was taking a meeting. एकदा ना बेनी हेन एक सभा घेत होते. And in the afternoon he sat for lunch in a restaurant तर दुपारच्या वेळेला एका हॉटेलमध्ये ते जेवणासाठी उतरले. with all his friends. त्यांचे सगळे मित्र त्यांच्या सोबत होते. The Holy Spirit said, आणि देवाचा पवित्र आत्मा बोलला "Get up and go to your room." की उठ आणि तुझ्या खोलीत जा. He said, "I cannot. तर ते म्हणले नाही जमणार. What my friends will think. माझे मित्र काय म्हणतील. I'm eating with them. मी त्यांच्या सोबत जेवत आहे. They have arranged this meeting." त्यांनी आमच्यासाठी हे सगळं ठरवलंय. And he didn't get up. आणि नाही उठले. He ate with them, त्यांच्या सोबत जेवले, talked with them. बोलले After that he went to the room. आणि मग खोलीत गेले. Then rested little bit. मग थोडासा आराम केला. Evening went for the meeting. संध्याकाळी सभेला गेले. He said, म्हणाले the message was not going. उपदेश लोकांमध्ये जाईच ना. मला जाणवत होतं की उपदेश असं पालत्या घड्यावर पाणी पडल्यासारखं होत आहे. Anointing was not coming. अभिषेक येईच ना. People were not healed. लोकांना आरोग्य मिळेना. He said, "God, where are you?" आणि मग ते म्हणायला लागले देवबाप्पा तू कुठे आहेस. The Lord said, तर प्रभू बोलला "When I told you to get up and go मी to the तुला room दुपारी म्हटलं होतं उठ आणि खोलीत जा, and meet me, मला भेटायला ये. you didn't तू listen." आला नाही, तू उठला नाही, तू ऐकलं नाही. Sometimes कधी कधी you have to disappoint some people. काही ना काही लोकांना आपल्याला नाराज करावंच लागतं. You have to. पर्यायच राहत नाही बेटा. कधी कधी काही लोकांना आपल्याकडून नाराज आपण करावंच लागतं. Can't help it. नाही काही करू शकत. जस्ट कॅनॉट हेल्प इट. You will raise up many enemies, but you will have true little friends. आणि असे अनेक शत्रू मग तुमचे तयार होतील आणि खूप थोडे कमी अस्सल मित्र तयार होतील.
अगदी खरेखुरे मित्र. You may be a man with a passion तुम्ही असाल आवेशाने भरलेला and माणूस. love for God. देवावर तुमचं प्रेमही असेल. But if you don't see what Elisha saw, पण अलिशाला जे दिसलं ते जर तुला नाही दिसलं, you will not reach where Elisha reached. तर जिथं एलिया पोचला, जिथं अलिशा पोचला तिथं तू पोचणार नाहीस. कारण त्याला जे दिसलंय ते तुला दिसलेलंच नाहीये. God is showing something to you देव तुला काहीतरी दाखवतोय बेटा. that is not showing to the others. जे देव दुसऱ्यांना दाखवत नाहीये, देव तुला दाखवतोय. He is showing something that others cannot see. देव तुला असं काहीतरी दाखवतोय की जे दुसऱ्यांना दिसतच नाहीये. He will give you a vision which he will not give others. देव तुला दृष्टांत देईल जो देव दुसऱ्यांना देणार नाही. Peter and the disciples said, Jesus, why do you speak in parables? पेत्र आणि शिष्य म्हणाले की येशू तुम्ही दाखल्यांच्या स्वरूपात का बोलता? Because it is given to you, कारण की तुम्हाला हे दिलेलं आहे, not to others. इतरांसाठी हे नाहीये, तुम्हालाच फक्त हे दिलेलं आहे म्हणून. That's why I speak in parables. म्हणून मी दाखल्यांमध्ये तुमच्याशी बोलतो असं येशू म्हणाले. कारण हे सगळ्यांसाठी नाहीये, हे थोडक्यांसाठी आहे, हे शिष्यांसाठी आहे. Anybody can get into a duty. बाकी तर काय हो, कर्तव्य पार पाडायला सगळे काम करतात का? आपलं ड्युटी आहे कर्तव्य. You have to go beyond your duty. असं नाही, जरा ड्युटीच्या पलीकडे चाला. Passion कर्तव्याच्या takes you पलीकडे. beyond the duty. कर्तव्याच्या पलीकडे पावलं टाका आणि ती पावलं आवेश टाकायला लावतो की मी झपाटलोय देवानी, कोणी करत नाही, मी करीन, तुम्ही जा, मी करतो. Know the people with whom you are walking. आणि ज्या लोकांच्या सोबत तुम्ही चालताय ना बेटा, अंधासारखे चालू नका, जरा त्या लोकांना जाणा. Don't just join anybody. असं कुणाच्याही सोबत चालायला लागू नका. थोडा देख, पहचान, वो बंदे कौन है, वो क्या कर रहे हैं. The other prophets did not see the value in Elijah. बाकीच्या संदेशांना एलियामध्ये किंमत दिसली नाही. Elisha saw the value in Elijah. अलिशाला एलियाचं मोल कळलं की That's हा why he took the- अनमोल मोती आहे. That's why he took the place of Elijah. आणि म्हणून अलिशाने एलियाची जागा घेतली. He saw and respected the anointing upon कारण त्याला Elijah. एलियामध्ये एक मौल्यवान मोती दिसला आणि त्याने तो अभिषेक स्वीकारला, जे बाकीच्यांना दिसलंच नाही, त्यांनी मोल केलंच नाही. You will never receive anything from a man or a woman of God तुम्हाला एखाद्या देवाच्या सेवकाकडनं किंवा सेविकेकडनं काही मिळणार नाही unless you respect the anointing that person carries. जोवर त्या व्यक्तीवरती जो अभिषेक आहे त्या अभिषेकाचा मान करायला तुम्ही शिकला नाहीत, तर ते किती मोठे सेवक असो, त्यांच्याकडनं तुम्हाला काही मिळणार नाही. You have to respect the anointing any man of God or woman of God carries. कुठल्याही देवाच्या सेवकावर आणि सेविकेवर जो अभिषेक आहे त्या अभिषेकाला तुम्ही मान करायला शिकलंच पाहिजे. You cannot learn from somebody you resent. आणि ज्यांना तुम्ही नाकारताय त्यांच्याकडनं तुम्ही शिकू शकणारच नाहीये ना. Never. नाहीच, कारण तुम्ही त्यांना स्वीकारतच नाहीये. The other prophets mocked Elisha. बाकीच्या संदेशांनी अलिशाला मग नावं ठेवली, See that Elijah is going. मस्करी केली त्याची की बघा एलिया चालला. Go after him. अलिशा, तुझा तो एलिया तू करतो ना सारखं, तो चाललाय, जा त्याच्या मागे आता. When you resent somebody, असं जेव्हा आपण कोणाला तरी असं नाकारून टाकतो ना, his anointing will never fall on मग you. त्यांच्यावरचा अभिषेक तुमच्यावर येणारच नाही. कारण His मनात prayer will not work for you. त्यांची प्रार्थना तुमच्यासाठी काम करणार नाही, कारण त्यांना तुम्ही मनापासून स्वीकारलेलंच नाहीये. असतील ते लाख मोठे वर्ल्ड इव्हॅन्जलिस्ट, पण तुम्ही नाही स्वीकारलेले मनातनं, तर तुम्हाला नाही मिळणार काही. That's why Jesus could not do any miracles in his hometown of म्हणून Nazareth. तर येशू ख्रिस्त त्यांच्या स्वतःच्या गावात म्हणजे नाझरेत गावात काही चमत्कार करू शकले नाहीत, कारण सख्यांनी स्वीकारलंच नाही हो. They said, who is he? सख्खे म्हटले, स्वकीय म्हटले, कोण हे, His mother is with us. कोण हा, ह्याची आई आमच्या सोबत असते, His brothers are with us. ह्याचे भाऊ आमच्या सोबत असतात, कोण हा. We used to play marbles अरे together. गोट्या खेळायचो आम्ही एकत्र असं. That's why म्हणून Jesus could not. नाही येशू करू शकले काही चमत्कार त्या नाझरेत गावात. It doesn't say he did not. त्यांनी केले नाहीत चमत्कार असं लिहिलेलं नाही. He tried, but it didn't happen. प्रयत्न केले पण होऊ शकले नाहीत. By whom? कुणाद्वारे? By Jesus. येशूंद्वारे. It didn't happen. नाही होऊ शकले Only चमत्कार. a few sick people were healed. थोडे थोडके आजारी लोक फक्त बरे झाले, जास्त काही नाही झालं. Yes. Luke 4 it says only few people were healed. लूकच्या 4थ्या अध्यायात लिहिलेलं आहे, फक्त थोड्या थोडक्यांना तिथे आरोग्य मिळालं, बाकी काही येशूंच्या हस्ते तिथे जास्त चमत्कार येशू करूच शकले नाहीत. कारण जे सुखी होते, जे स्वतःचे होते, स्वतःचं गाव, स्वतःच्या गावचे लोक, पण ते स्वीकारतच नव्हते येशूंना.
A few testimonies. काही साक्षी Praise the Lord healed me of my cold. की देवाला धन्यवाद, देवाने माझी सर्दी बरी केली. I had cough, the Lord healed me. आणि मला खोकला होता, देवाने माझा खोकला बरा केला. Jesus touched me and healed my cold. येशूंनी मला स्पर्श केला, माझी सर्दी बरी झाली. असं थोडे थोडके जे लिहिलंय ना तेवढंच झालं, जास्त नाही काही करता आलं. You can never learn from somebody whom you resent. ज्या माणसाला तुम्ही मनातनं नाकारलंय त्याच्याकडनं तुम्ही काही नाही शिकू शकत. You can only learn from somebody you admire. पण ज्या माणसाचं तुम्ही कौतुक करता की वा शाबास काय सेवक आहे, त्यांच्याकडनं तुम्ही शिकू शकता. Elisha पण ज्यांना said- तुम्ही मनातनं उतरवून टाकलंय त्यांच्याकडनं तुम्हाला शिकता येणारच नाहीये. Elisha said, अलिशा म्हणाला no matter what, काही घडो, this is the man बस हाच माणूस, I need to follow. मला याच एलियाच्या मागे चालायचंय And I will be determined आणि मी निश्चय केलाय to stay in relationship with him. मी एलियाशी नातं ठेवणार. No matter what the cost. काही घडो, मला त्यामागे किती किंमत मोजायला लागो, Say, मी एलियाशी नातं तोडणार नाही. even if he doesn't come close to me, I will go close to आणि him. एलिया सर जरी माझ्या जवळ आले नाहीत तरी मी त्या सरांच्या जवळ जाईन, कारण मी बघितलंय, मला कळलेलं आहे हे देवाचे खरेखुरे सेवक आहेत, मी त्यांना सोडणार नाही, मी त्यांच्या मागे चालणार. When Elijah said आणि एलिया जेव्हा म्हणाला to Elisha, अलिशाला stay in Bethel, तू बेथेल मध्ये राहा, don't come with me, माझ्या मागे मागे येऊ नको, he refused. त्याने नाकारलं, म्हटलं नाही, Where you go, I will go. तुम्ही जाल तिथे मी जाणार सर, मैं नहीं छोड़ता आपको. They may not take you closer, you should go closer. तर ते सेवक कदाचित तुम्हाला जवळ घेणार नाहीत, पण तुम्ही जवळ जायचं. I use people who are close to me. मी माझ्या जवळ असलेल्या लोकांना वापरतो बाबा. Are माझ्या you getting जवळ me, जे येतात, people? कळतंय ना, माझ्या जवळ जे येतात त्यांना मी वापरतो. After Bethel, बेथेल नंतर, because since he refused to stay back, कारण की अलिशाने नकार दिला की नाही मी तुमच्या मागे येणार, मी नाही इथे थांबणार. Bible says they went forward and Elijah reached Jericho. मग बायबल म्हणतं की एलिया यरीहोला पोहोचला. And there तिथे Elijah said, एलिया म्हणाला परत, Elisha, now stop. अलिशा आता तरी बास कर, नको येऊ माझ्या मागे. He said no. अलिशा म्हटला नाही. He went with him all the way to the other side of the Jordan. एलियाच्या मागे मागे चालला, यार्दनेच्या पलीकडे पार. Each time Elijah told him to stay somewhere, ज्या दरवेळेला एलियाने अलिशाला सांगितलं की येऊ नको माझ्यासोबत, तू आता इथंच थांब, Elisha responded by saying, अलिशा असं म्हणून त्यांना म्हणाला, in 2 Kings 2:6, 2 राजे 2:6, as the Lord lives and as thy soul lives, I will not leave thee. 2 राजे 2:6 मध्ये की यहोवा जिवंत आहे, तुझा जीव जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही. That means as long as you live, याचा अर्थ जोवर तुम्ही जिवंत आहात I will be with you. तोवर मी तुमच्या सोबत राहणार आहे. एलिया सर, मी तुम्हाला सोडणार नाहीये. What does it show? याचा अर्थ काय? He knew in the spirit who carried the real anointing. याचा अर्थ त्याला आत्म्यात कळलेलं होतं खराखुरा अभिषेक कोणावर आहे, आणि ओळखून कोणाच्या मागे आपण चालायला हवंय. He knew with whom he should keep association. त्याला कळलेलं होतं कुणाची सोबत मी ठेवायची आणि कुणाची सोडायची. Don't be a fool. मूर्खात निघू नका. There are many people who can call themselves believers. तसे तर अनेक लोक आहेत जे स्वतःला बिलीवर म्हणवून घेतात. You have to examine the spirits. तुम्ही आत्मे तपासा, Otherwise it should not be like the Galatian church. नाही तर गलतीकराच्या चर्च सारखं बनून काय फायदा. You started well. की तुम्ही सुरुवात चांगली केली, And then Paul says, who bewitched you? मग पॉल म्हणाला की तुम्ही सुरुवात चांगली केली होती पण तुम्हाला कोणी फसवलं, Amen. कोणी अडथळे घातले की आता तुम्ही थांबून गेलात. I'm not saying he kept himself away from wicked people मी असं नाही म्हणत की त्याने स्वतःला दुष्ट माणसांपासून लांब ठेवलं, or unbelievers or carnal people. का अविश्वासू माणसांपासून किंवा दैहिक माणसांपासून त्याने स्वतःला लांब ठेवलं असं मी म्हणत नाही. But I'm saying पण माझं म्हणणं असं आहे, Elisha kept himself even away from the prophets. अलिशाने स्वतःला संदेशकांपासूनही लांब ठेवलं. Are you understanding? बाकीचे जे संदेश होते त्यांच्यापासूनही तू लांब राहिला. Here we have to tell people don't associate with a murderer. इथे आपल्याला लोकांना सांगावं लागतं, ज्ञान वाटायला लागतं थोडं की अरे बाबा तो खुनी आहे, त्याच्याशी मैत्री करू नको. नाही एकदाच केलं ना त्यांनी. हो का? Don't have communion with that अरे unbeliever. बाबा तो अविश्वासू आहे, त्याच्याशी एवढं बोलू नको. No, ते एकच पेग पितो नाही नाही, तो दिवसात. एकच पेग घेतो. हो का? Here is saying इथे हा म्हणतोय I don't want to keep association with the prophets
who have no regard for this Elijah. इथं तर अलिशा म्हणतो की ज्या संदेष्टांना एलियाविषयीनं कदर नाहीये, देवाच्या सेवकाची कदर नाहीये, त्या संदेष्टांच्या सोबत पण मला राहायचं नाही. Praise God. You need to know तुम्हाला कळायला हवं, there are greater things महान गोष्टी आहेत that God has for you. देवाने तुझ्यासाठी खरं म्हटलं तर महान गोष्टी ठेवल्या आहेत. Amen. आमेन. As long as I am alive, जोर मी जिवंत आहे, I will push you towards heaven. मी तुम्हाला स्वर्गाकडे ढकलीन. You may get angry with me, कधी कधी तुम्हाला माझा राग येईल, but I will push you to heaven. पण मी तुम्हाला स्वर्गाकडेच ढकलणार. कधी कधी राग येईल तुम्हा लोकांना माझा, कदाचित आमचा, की बाई मराठीमध्ये जास्तच कडक बोलतात. काय हरकत नाही. Amen. आमेन. Because there will be people who will always be wanting to be with you. कारण काही लोकांना नेहमी तुमची संगत हवी असणार आहे, की मला तू पाहिजे, मला तू पाहिजे, कच्च्याला Yes. डोंबल्याला पाहिजे. Sometimes because they don't have a destiny, त्यांच्या आयुष्याला दिशा नाहीत they want to remove the destiny that you have. आणि त्यांना तुझ्या आयुष्याची दिशा पण सगळी काढून नासधूस करायची आहे. Why should I compromise with my destiny? कशाला मी माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेची रद्दबदल करू? माझं ठरलेलं आहे. Jesus told the disciples, येशू शिष्यांना म्हणाले, you also want to go, you go. तुम्हालाही सोडून जायचंय का मला? तुम्ही निघा. I will go alone. आपको भी छोड़ के जाना है मुझे, आप भी निकलो, चलो मी एकटा जाईन. Then Peter said, मग पेत्र बोलला, where will we go? किधर जाएंगे? You have the words of eternal life. तुमच्याकडे अनंत काळचे शब्द आहेत, तुम्हाला सोडून आम्ही जाऊ कुठे? तुझं सोडून ख्रिस्ता आम्ही जाऊ कुठे? विरह तुझा रे प्रलय भयंकर. You know, Elisha was in good company. अलिशाची संगत चांगली होती. Samuel had opened up a school of prophets. शमूएलाने ना संदेष्टांची एक शाळा उघडलेली And these were all prophets. आणि हे सगळे संदेष्टे होते त्या शाळेत. He was in good company. साथ त्याची चांगली होती. ते सगळे सोबतीचे चांगले होते, सगळे संदेष्टे होते, They were all prophets. सगळे संदेष्टे होते त्या शाळेत. शमूएलाने ती शाळा उघडलेली. But some places God will take you where He will not take others. पण काही जागी देव तुला असं एकट्याला नेईल ना, की जिथे तू दुसऱ्यांना घेऊन नाही जाऊ शकत. हा माझा एकट्याचा रस्ता आहे बस. See, He was with them. तो होता त्यांच्या सोबत, Yet, तरी He knew that He cannot be where they were. त्याला कळलं होतं की हे जिथे आहेत तिथे मी नाही राहू शकत. I'm talking about prophets. मी संदेष्टांविषयी बोलतोय. संदेष्टांना बघून पण अलिशा म्हणाला असं, हे जिथे आहेत तिथे मी राहू शकत नाही. आय एम कट फॉर समथिंग एल्स. Yes. मी काहीतरी वेगळ्यासाठीच बनलोय. Each one should have that passion. असा आवेश प्रत्येकात पाहिजे I'm cut off for something else. की मला काहीतरी देवाने वेगळ्यासाठीच कट करून ठेवलंय. And see His response to the other prophets. आणि बघा ना, इतर संदेष्टांना त्याने काय प्रतिसाद दिला. 2 Kings 2:3. 2 राजे 2 अध्याय 3 वचन. तो काय म्हणाला इतर संदेष्टांना? And the sons of the prophets that were at Bethel came forth to Elisha and said unto him, Know thou that the Lord will take away your master from your head today. Oh. And he said, Yes, I know it. Hold you your peace. 2 राजे 2 अध्याय 3 वचन. हे सगळं गणगोत आलं त्याच्याकडे बोलायला, हे सगळे संदेष्टे. आणि ते बेथेलातील भविष्यवाद्यांचे मुलगे म्हणजे ते सगळे संदेष्टे बाहेर अलिशाकडे येऊन त्याला म्हणाले, आज यहोवा तुझ्या धन्याला तुझ्या मस्तकावरनं काढून घेणार आहे, हे तुला माहिती आहे का? तर अलिशा त्यांना बोलला, हो मला ठाऊक आहे, मला माहित आहे. तुम्ही उभे राहा. म्हणजे घाबरा. You be silent. तुम्ही घाबरा. What have you got to do with it? काय संबंध त्यात तुमचा? They said, Your master. ते म्हणाले, तुझा धनी, That means तुझा मालक. he was so close to Elijah. म्हणजे अलिशा इतका जवळचा होता ना एलियाच्या, Eh? की ते संदेष्टे म्हटले त्याला असं डिवचून बोलल्यासारखं, तुमचे स्वरात जाणार आहेत म्हणे. हा. हे असं. Amen. Unless they are involved in that level, त्या स्तरामध्ये त्यांची तेवढी गुंतवणूक असेल तो गोष्ट वेगळी. let them not talk about it. नाही तर मग त्यांना त्या विषयीनं बोलू द्यायचं नाही. म्हणायचं तुम्ही गप बसा. Elisha was determined to be connected to Elijah. अलिशाने निश्चयच केला होता, मी एलिया सरांना सोडणार नाही. नाही म्हणजे नाही. And so when Elijah smote the Jordan River तर एलियाने जेव्हा ती यार्देन नदी दुभंगली, with his mantle, त्याचा जो झगा होता तो झगा दुमडून a miracle happened. चमत्कार घडला. The water was separated. पाणी विभक्त झालं, दुभंगलं. See the power that man बघा carried. ना, काय सामर्थ्य त्या माणसात होतं. Elisha was still standing there अलिशा तिथे उभा होता बरं का त्यावेळेला. when that miracle happened. जेव्हा तो चमत्कार घडला त्यावेळेला अलिशा तिथे उभा होता. Verse 8 says, 8व्या वचनात लिहिलंय,
the water was divided so that the two went over on dry ground. एलियाने आपला जगा घेऊन दुबळून पाण्यावर आपटला, पाणी इकडे तिकडे होऊन दुभागले आणि ते दोघे हा. म्हणजे एलिया आणि अलिशा ते दोघे कोरड्या जमिनीवरून चालत गेले. If Elijah has a miracle, Elisha who was connected to him will also have a miracle. एलियाकडनं चमत्कार झाला आहे तर अलिशा जो त्याच्या सोबत करारी आहे त्याच्याकडनं पण चमत्कार होणच आहे. You walk with God. देवासोबत तुम्ही चाला, You walk with positive people. सकारात्मक लोकांसोबत चाला, You walk with right people. योग्य लोकांसोबत चाला, नन्नाचा पाडा बोलणाऱ्यांसोबत चालायचं नाही. If God favors them, जर देवाने त्यांच्यावर अनुग्रह केलाय just because you are with them, you will also be a witness to a miracle. तर ज्यांच्यावरती देवाने अनुग्रह केलेला आहे त्यांच्या सोबत फक्त तू चालल्यामुळे तू सुद्धा त्या चमत्काराचा साक्षी होणार आहेस. Praise God. आमेन. That's why I always encourage the people. म्हणून मी लोकांना नेहमी प्रोत्साहन देतो, Come to church. चर्चला या रे बाबा, Come to church. चर्चला या. माझं लोकांना नेहमी हेच म्हणणं असतं, चर्चला ये, चर्चला ये. Because when you come there, कारण तुम्ही चर्चला आलात you ना are like Elisha. की तुम्ही अलिशा सारखे If होता. Elijah gets a miracle, you get a miracle also. एलियाला चमत्कार मिळाला की अलिशाला चमत्कार मिळणार, तुम्हाला मिळतोच मग चमत्कार. And what happened with the 40 prophets, मग 50 त्या prophets? मग त्या 50 संदेष्टांचं काय झालं? Bible says they watched from a distance. बायबल म्हणतं त्यांनी लांबून पाहिलं. Prophets watched from a distance. त्या बाकीच्या संदेष्टांनी लांबून बघितलं. When you are far from the men of God, जेव्हा तुम्ही देवाच्या सेवकांकडे लांबून बघता when you ना are far from the church, आणि देवाच्या सेवकापासून लांब राहता, चर्च पासून लांब राहता की हमारा कुछ संबंध नहीं, हम तो उधर कोपरे में खडे रहते, when you are far from Jesus, आणि येशूंपासून सुद्धा जर असे लांब राहिला you only hear the testimony of the तर people तुम्हाला फक्त लोकांची साक्ष ऐकायला मिळणार and you are forced to only clap for them. आणि फक्त टाळी वाजवायची गळ बसणार, वाजवावीच लागेल टाळी. पण स्वतः कोरडेच राहाल, पर नदीपर्यंत येऊन कोरडा राहिलाय. They viewed them from far. का लांबून बघतायत फक्त. Only Elisha crossed the river Jordan. फक्त अलिशा एलिया सोबत ती नदी पार करून गेला. What if he had stopped to talk with them? त्यांच्याशी बोलायला हा थांबला असता तर It would have interfered with his destiny. त्यांच्याशी गप्पा मारायला, संदेष्टांशी गप्पा मारायला अलिशा थांबला असताना झालं, त्याच्याही आयुष्याची दिशा कुणीतरी बघली असती. Some people are so connected to their far off relatives. काही लोकांचं नातं ना लांबच्या नातेवाईकांशी खूप जवळचं Oh, they असतं. have called me for marriage. त्यांनी मला लग्नाला बोलवलंय. Who are ते? they? No, कोण? my father's uncle, uncles, there's somebody. नाही, त्यांचं लग्नाचं आमंत्रण Yeah. आलेलं आहे. कोणाकडे लग्न आहे, कोण लागतात तुझे ते? नाही, वडिलांच्या, आजीच्या, आजोबांच्या वगैरे वगैरे घरच्या मुलाचे. हालेलुया. And then they go. आणि जातात. पण पैसे नाही आहे. हो ना, खिशात दमडी नाही बरं ठीक का? आहे, ठीक आपण आहे. लोन घेऊ, पण आपण लोन- लग्नाला जायलाच पाहिजे. नाही. लग्न आणि हो. मयतीला जायलाच पाहिजे. व्यवहार व्यवहार पाळायलाच पाहिजे. डोंबल्याचे व्यवहार. जे मम देईल का कोणी? and then they go आणि जातात. and then they bring some demon from there. गेले की गावाकडनं 2-4 भूत घेऊनच येतात. हे ठरलेलं असतं, हे की नाही? पटलं तिला, गावाकडनं 2-4 भूत घेऊनच येतात. And then बिकॉज गाव इज नोन फॉर दॅट. what happens? मग काय होतं? Then they come back. मग परत येतात. 1 year they are only paying the loan amount. वर्षभर फक्त कर्ज फेडतोय. कशाला घेतलं होतं? त्या लग्नाला जायला. हो का? एवढं घनिष्ठ नातं त्या लांबच्या नातेवाईकांची. Sometimes कधी कधी don't compromise with your destiny. तुमच्या आयुष्याच्या दिशेशी कशाला अशी रदबदल करताय? काय गरज आहे? How many people are you going to please? किती लोकांना असं तू त्यांची मनं खुश करून, त्यांची मनं सांभाळून प्रसन्न ठेवणार आहेस? एक तर माणसं लवकर प्रसन्न होत पण नाही. देवच बरा. कुठेही पोचा म्हणजे स्वर्गात लवकर पोचतोय, आणि मन कोणाची सांभाळायची म्हटलं तर देवाचं मन पटकन सांभाळायला होतंय. बाकीच्यांचं काही गॅरंटी नाही. So इतना कर के भी बंदा खुश नाही होणार. so many people, खूप लोक आहेत, so many friends we have, खूप असतात आपले मित्र. फॉलोइंग तो इतनी बडी रहती अपनी, and we want to please everyone. आणि सगळ्यांना आपल्याला खुश ठेवायचं असतं. What a headache. काय डोकेदुखी. हा, जेवढे घरात नाही तेवढे फोनवर मित्र आहेत. God was about to do something new in Elisha's life. अलिशाच्या जीवनात देव काहीतरी नवीन करायच्या बेतात होता. God has something new for your life. तसं देवाला तुझ्या जीवनासाठी पण काहीतरी नवीन देवाने ठेवलंय. But first he has to leave the crowd. पण पहिलं
त्याला गर्दी सोडावी लागेल. You have to leave that crowd. तुम्हाला पहिलं गर्दी सोडावी लागेल. You have to go where the crowd cannot go. आणि जिथे गर्दी नाही जात आहे तो रस्ता तुला धरायला लागेल. You have to go with the right crowd. आणि योग्य लोक जे आहेत ना त्यांच्या संगतीत जायला लागेल. मग ती गर्दी भले थोडी असेल पण त्यांची संगत धरून जायला लागेल. Are you ready to go that extra mile? आहे का तयारी? ते जास्तीचं मैल चालायची तयारी आहे का? Are you ready to go more than your friends? तुमच्या मित्रांपेक्षा जास्त करायला तयार आहात का? There has to be a division when Jesus बघा comes. येशू आले ना की फूट तर पडणारच आहे. Those two thieves on the cross, बघा ते वधस्तंभावरचे दोन चोर bosom friends, अगदी जीवलग मित्र they stood together, Rob, एकत्र चोऱ्या करायचे. बोला and divide correctly among themselves. एकत्र चोऱ्या माऱ्या करायच्या आणि बरोबर दोघांमध्ये वाटून घ्यायचे. ये हिस्सा तेरा ये हिस्सा मेरा. ये दोस्ती कभी नहीं छूटेगा. हाँ ये दोस्ती हम कभी नहीं छोड़ेंगे. Till साथ the मरेंगे. end, we will be together. आम्ही मरेपर्यंत एकत्र राहणार. On the cross, वधस्तंभावर when they were put, जेव्हा त्यांना लटकवलं Jesus came in the center. येशू मध्ये आले. कारण मधला वधस्तंभ येशूंचा होता. एकीकडे हा दुसरीकडे हा. And so when he was railing against Jesus, तर येशू विरुद्ध जेव्हा हा बोलत होता the other fellow said, तो दुसरा म्हणाला have you any sense? काय डोकं बी काय आहे का नाही? We are dying in another 5 minutes 5 मिनिटात आपण मरणार आहोत and still you are accusing. तरी निंदा करतोयस. We have all our life lived like this. आयुष्यभर आपण हे असं जगलोय. At least now change. कमीत कमी आता तरी बदल ना. And then he looked at Jesus and said, आणि मग येशूंकडे बघून हा म्हणाला Lord, प्रभू remember us. आमची आठवण ठेवा. No, 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 no. नाही असं नाही. Remember me. म्हणाला माझी आठवण ठेवा गुरुदेव. माझा आता फ्रेंडशिप गेला. आता आमची जिवलग मैत्री तुटली. मरायच्या बेतात आहे तरी पण काय पण बडबडतोय तर डोकं चालत नाही. आज से कटी. Remember me when you enter paradise. गुरुदेव तुम्ही मला लक्षात ठेवा. सुखलोकात जाताना मला घेऊन जा. And Jesus said, आणि येशू बोलले today, आज आज both of you will be with me in आजच paradise. तुम्ही दोघे माझ्या सोबत सुखलोकात No, 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 असाल. no. नाही 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 दोघं नाही. Today, you आज. shall be with me in तू paradise. तू खाली तू अकेला माझ्या बरोबर सुखलोकात. The other fellow said, katti aaj se. मग दुसरा म्हटला कट्टी. असेल काय बेमान आजपासून कट्टी कट्टी तर कट्टी मारायचं ते आता. Amen. कळतंय ना? जरा विचार करा. Sometimes you have to leave those companions. कधी कधी ना त्यात असल्या साथीदारांना सोडून टाकायचं रे. Those who are always laughing at you, mocking सारखे at you, pulling your leg, कोपऱ्यात उभं राहून तुला बघून हसणार, तुझी मस्करी करणार, तुझ्या चुगल्या लावणार, तुझ्या चाड्या करणार. I'm not saying break their friendship, असं मी म्हणत नाही की त्यांची मैत्री अगदी संपूर्ण तोडा. but let it be high and by पण friendship. हाय आणि बाय म्हणजे दुरून डोंगर साजिरे. प्रेज द लॉर्ड. Because Praise the Lord. when it comes to crossing the Jordan, कारण की यार्देन नदी पार करायचा प्रश्न आला ना you have to do it alone. की ते एकट्याला करायला लागतं. You have to do it alone. ते एकट्याला करायला लागतं. In that you may hear many mockings. आणि त्याच्यामध्ये कदाचित तुझी थट्टा मस्करी खूप होईल. People will not accept you. लोक नाही तुला स्वीकारणार सहजासहजी. People will say, लोक म्हणतील he's become too big now. काय बाबा बहुत बडे लोग हो गए, भी बडे बडे हो गए. He's only roaming around with Elijah. काय बाबा आता फक्त एलिया सरांसोबत हे लोक चालतात फिरतात, बडे बडे हो गए. But then you cannot help it. मग आता काय करायचं? एलिया सरांनी घेतलं आम्हाला जवळ. Like when your child wants to play with you जसं समजा तुमच्या बाळाला लेकराला तुमच्यासोबत खेळायचंय and you are playing with your child, आणि तुम्ही तुमच्या लेकराशी खेळताय. suddenly अचानक it is in the morning, सकाळी supposing. सकाळची वेळ आहे समजा Suddenly your eyes fall on the clock आणि अचानक तुमची नजर पडते घड्याळावर. and it is 9 o'clock. 9 वाजलेले असतात. You know तुम्हाला माहित you have असतं to go to work. की कामाला जायचंय. Suddenly what do you do? मग अचानक तुम्ही काय करता? Leave the child there. लेकराला तिथे सोडून देता. That child cries, ते लेकरू रडतं Daddy, I want you to play some more. की डॅडी अजून खेळा ना, अजून थोडा वेळ खेळा ना. But you know you have a vocation. पण तुम्हाला माहिती असतं की मला पंच करायचंय 9 You, वाजता. you rise up and go out of the door. मग तुम्ही उठता आणि दाराच्या बाहेर जाता. The child is crying, लेकरू रडतंय but you still walk पण out. तरी तुम्ही निघून जाता की 9 म्हणजे 9. Why? 9. There is something waiting for me. To माझी do. वाट बघतायत ते. 9 म्हणजे 9 वेळ दिलेली आहे.
Say, we do that. आपण असं करतो ना, We do that. हे की नाही, करतो का नाही? And then in the evening you come back. मग संध्याकाळी तुम्ही परत येता, Then you hold the child. मग परत लेकराला मिठी Sorry, मारता, beta. की सॉरी राजा, Oh, I had to rush. पंचिंग करायचा But you know, होता, work म्हणून is important. घाई घाईने गेलो, पण तुला माहितीये ना काम महत्वाचं आहे You बेटा. know the priorities. तुम्हाला प्राधान्य माहिती असतं की कुठल्या वेळेला काय करायचं. In the same way, तसंच आहे don't sit down and just talk plain things. हो ना, खाली बसून आपल्या कट्ट्यावर गप्पा, एवढ्या गप्पा. That's why काय Elisha करत? said, मग एलिशा म्हणाला, Gehazi, अरे गेहाजी, when you take this rod जेव्हा ही काठीतून येशील ना and go to that house, आणि त्या घरी जाशील ना, don't stop to talk with anybody बाबा आधे मध्ये ना कुणाशी बोलायला थांबू नको, because I know you. कारण मी तुला ओळखतो बरं का, तेरा चॅटिंग बहुत रहता आजच्या भाषेत. अण्या बन्या सुन्या मन्या कोण कोण भेटतील सगळ्यांशी गप्पा मारत मारत जाशील तर काय होईल. That child ते लेकरू has to be raised from the dead. परत मेलेल्यातनं जिवंत करायचंय, काठी घ्या सरळ त्या घरी जा. Don't wish anybody. कुणाला सलाम ठोकायला पण उभा नको राहू. से- नहीं वो सामने आए तो मैं सोचा प्रेज द लॉर्ड, तेरा प्रेज द लॉर्ड बहुत लंबा रहता, तू निकल. Are you getting me? कळतंय ना? Every time God is about to do a new thing, ज्या दरवेळेला देव काहीतरी नवीन करायच्या बेतात आहे, something new in your life, काहीतरी नवीन तुझ्या जीवनात, whether it is receiving a new anointing, मग काही नवीन अभिषेक स्वीकारणं a असो, new vision, नवीन दृष्टांत a new असो, dream, नवीन स्वप्न a new असो, placement, नवीन काहीतरी जागा काम असो, where God wants to take you to the next level, जिथं देवाला तुला पुढच्या स्तरावर न्यायचंय, or season of prosperity, किंवा काहीतरी भरभराटीचा काळ तुझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे, God will lead you to a place which is not in the crowd, तर देव तुला अशा जागी नेणार जिथं गर्दी नाहीये, where the crowd will not be able to go. जिथं गर्दीला जाता येणारच नाहीये. Before Jesus could start the ministry, the Holy Spirit drove Jesus in the wilderness all alone. येशूंनी सेवा सुरू करण्या अगोदर पवित्र आत्म्याने येशूंना एकट्याला रानात नेलंय. एकटं तर पडावं लागेल, Say, एकटं तर पडावं लागेल. when Moses was in the palace मोशे जेव्हा महालात होता and he had to run away from that palace, आणि त्याला तो महाल सोडून पळून जायची जेव्हा वेळ आली, God wanted that. देवाला तेच हवं होतं He has to be away from this palace की हा महाल सोडून तू पळ, because now कारण आता I need you. मला तुझी गरज आहे. तुला लागलेला महाल सोड तर मी तुझ्यात येईन. And then in the backside of the desert in Midian, मग मिद्यानात रानामागे God encountered with him. देव त्याला भेटायला आला की आता हा माझ्या हातात आलाय. And there तिथे God made his destiny. देवाने त्याच्या आयुष्याची दिशा घडवली. You have to do that. तसं तुम्हाला करावं लागेल. The first पहिलं 8-9 months पहिले 8-9 महिने after I became born again, जेव्हा माझा नवीन जन्म झाला ना, नवीन जन्म झाल्यानंतर पहिले 8 ते 9 महिने I spent time in prayer. मी फक्त प्रार्थनेमध्ये वेळ घालवलेली This आहे. calling didn't come just I slept and morning I said I got a calling. हे पाचारण असं नाही आलेलं माझ्यावर की मी रात्री झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी म्हणालो की मला कॉलिंग आलंय, असं And नाही people are झालेलं. shocked. आणि लोकांना धक्का No. बसला, असं झालेलं नाहीये. 9 months I was on my knees 8 ते 9 महिने माझ्या गुडघ्यांवरती मी होतो, seeking God's face. देवाला शोधत होतो, देवाचं मुख शोधत होतो Lord, की प्रभू what do you want me to do? तुला काय हवंय माझ्याकडून. I was not asking for a calling. मी काही पाचारण मागत नव्हतो देवाला की तू मला कॉलिंग दे. Today people ask for a calling. आज लोक देवाला कॉलिंग मागतात, I पाचारण don't know how मागतात. much God said yes to it. आणि देव किती त्यांना ते होकार देऊन पाचारण देतो हे मला माहित नाही. Some people say whether you say yes or not, I'm doing it. काही लोक तर म्हणतात दे बाप्पा तू होकार दे नाही तर नकार दे, मी कॉलिंग मध्ये चाललो. ते कुठलं कॉलिंग? आणि तुला सपोर्ट करायचं तर कर, नाही हो, तर चालेल. आणि देवाला? माझं पीपल लोक अरे सपोर्ट करणार. देवाशिवायची कॉलिंग टिकायची का बाबा? देवाशिवायची कॉलिंग कशी टिकायची? And that was the time the Lord opened my eyes. त्यावेळेला देवाने माझे डोळे उघडले. मग 8-9 महिने प्रार्थना केली, मी खूप केली. मी साक्षी आहे त्याला. सापडायचेच नाही ते हातात. If Jacob had to become Israel, बघा याकोबाला जर इस्रायल व्हायचं असेल he ना, had to go alone. एकटं जायला लागेल. He left his family back, त्याने परिवार मागे सोडला, full family, पूर्ण परिवार, crossed the brook. आणि ओहळा पलीकडे गेला. Bible says he was alone. बायबल म्हणतो तो एकटा होता.
सगळे मागे सोडले नाही, सगळं खानदान मागे सोडलं. Sometimes कधी कधी you have to leave some people alone. काही लोकांना आपल्याला सोडून द्यायला लागतं. Sometimes कधी कधी you have to take a jug of water and go into the desert or go into some jungle and pray बस alone. पाण्याचा एक जग घ्यायचा, कुठेतरी रानात लांब एकटं प्रार्थना करत बसायचं And say, I will not come back till God speaks to आणि me. म्हणायचं जोवर देव माझ्याशी बोलत नाही मी परत येणार नाही. Amen. आमेन. जे अलीकडे कमीच ऐकायला मिळतं पण करायचं हरकत नाही. आम्ही Bible असं केलेलं आहे. says, बायबल that म्हणतं, night- त्या रात्री Jacob got up. याकोब उठला. Read Genesis 32 verse 22. बघा उत्पत्ती 32 त्यातलं 22 वचन बघा. That night Jacob got up, took his family, servants and 11 sons and sent them across the Jabbok brook. After they had crossed the stream, he sent over everything that he owned. Everything he owned. See this. उत्पत्ती 32 He had nothing. He was left alone, Yes. and an angel from heaven Yes. wrestled with him till morning. उत्पत्ती 32 अध्याय 22 वचन. मग त्या रात्री तो उठला आणि आपल्या दोघी बायका, आपल्या दोघी दासी आणि आपली 11 मुले घेऊन यब्बोक नदीच्या उतारावर आला. मग त्याने त्यांना घेऊन नदीच्या पार पाठवून दिले आणि जे आपले होते तेही पार पाठवून दिले. मग याकोब एकटा राहिला आणि पहाट होईपर्यंत कोणा पुरुषाने त्याच्याशी झोंबी केली. एकटा राहिला He was changed to Israel. आणि मग इस्रायल झाला. Praise God. मग आमेन. At times the word of God specifically comes only to you. कधी कधी देवाचा शब्द खास तुझ्याकडे तुझ्यासाठी येईल. Bible says, बायबल the म्हणतं word of the Lord came to John the Baptist. देवाचं वचन बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाकडे आलं. Isn't it? है की नाही? The word of the Lord came to John the Baptist. देवाची वाणी, देवाचा शब्द, देवाचं वचन बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाकडे आलं. Why? का? Because he was eating locusts and honey in the desert. कारण तो रानामध्ये टोळ आणि मध खात होता. If you start having 9 course of meal every day, Oh. where will God speak and when will तुम्ही he जर speak? रोज थाटामाटाचं पंचपक्वान्न खात राहिला तर देव कधी तुझ्याशी बोलायला येणार? कारण तुला वेळ कुठे आहे? घासाच्या मध्येही ब्रेक नाहीये. एवढे घास चाललेत. मग देव कधी बोलायला येईल? And God wants to specifically speak to you and not for आणि anybody. देवाला जर खास तुझ्याशी बोलायचं आहे आणि कोणाशी नाही, गर्दी मतला अकेला बैठ. God said, देव बोलला Samuel, Samuel. शमुएला शमुएला. Only one person. Samuel, Samuel. एकच व्यक्ती, एकच मुलगा, शमुएला शमुएला. He didn't say Samuel and Eli. तो असं नाही म्हणला शमुएला आणि एली. No. नाही. Only Samuel. फक्त शमुएला शमुएला. And Samuel ran to Eli. आणि शमुएल धावला एलीकडे Did you call me master? की तुम्ही बोलवलं का घरी? No, I didn't call you. तर तो म्हणला नाही मी नाही हाक Go मारली. sleep. जा जाऊन झोप. Samuel, Samuel. परत आवाज आला शमुएला शमुएला. Again he ran to the high परत priest. धावला तो प्रमुख याजकाकडे एली Master, you called me? आणि म्हणाला गुरुदेव बोलवलं का? No, I didn't call तो you. म्हणला नाही हाक मारत आहे मी तुला. Then he had a perception. मग त्याला ते उमगलं डोक्यात. I think so. This fellow has got the touch of God. प्रकाश पडला एलीच्या डोक्यामध्ये मग की बहुतेक ह्याच्यावरती काहीतरी देवाचा स्पर्श आहे. God is going to take him where he has not taken me. आणि देवाने मला जिथं नेलं नाही तिथं देव याला नेणार आहे असं त्याच्या डोक्यात प्रकाश पडला एलीच्या. And he said, आणि मग एली त्याला म्हणाला, Samuel, प्रमुख याजक एली this त्याला म्हणाला time शमूएला, if that voice comes, शमूएला बेटा एक काम कर, आता परत जर ही हाक आली what he has to say? तर काय म्हणायचं? Here I am. हो इथे आहे मी. Speak, Lord. बोल प्रभू, Your servant heareth. तुझा दास ऐकत आहे म्हण. असं त्याने त्याला शिकवलं. Eli's own sons were not called by God. एलीच्या स्वतःच्या मुलांना देवाने अशी हाक नाही मारली. Because Samuel was sleeping in that कारण temple शमूएल मंदिरात झोपत होता कराराच्या कोशापाशी. every day. रोज Passion for काय आवेश, passion for God. काय देवासाठी His आवेश. mother used to come once a year त्याची to, आई वर्षातून एकदा यायची मंदिरात. to Hannah. buy to she used to stitch clothes for him कपडे शिवून आणायची त्याच्यासाठी, and she used to bring him. द्यायची त्याला Wear it वर्षातून एकदा की हे घाल, and I'm going now. मी चालले आता. हन्ना बघा किती वर्षांनी तो झालेला तिला कसा समर्पित केला तिने देवाला. When Paul heard the word of God, पॉलने जेव्हा देवाचं वचन ऐकलं, for others it was voices. इतरांसाठी त्या वाण्या होत्या, वाण्या कुछ In आवाज Acts आ रहा 9, कुछ. प्रेषितांची कृत्य 9 जसं लोक म्हणतात ना कुछ आवाज तो आ रहा है, आवाज आ रहा है असं Bible says, बायबल म्हणतं ना. for others it was voices. इतरांसाठी ते आवाज होते.
They said, we heard voices. काही इतर लोक म्हणाले आम्हाला काहीतरी आवाज ऐकू आला रे. Paul heard the word of God. पॉलला देवाचा शब्द ऐकू आला. Saul, Saul, why do you persecute me? शौला शौला तू माझा छळ का करतोयस? Get up, उठ, go to the city, जा नगरात and it will be told what you have to do. आणि काय करायचंय तू ते मी तुला सांगीन. Because he said, कारण म्हणाला Lord, प्रभू, what do you want me to do? कारण शाऊल म्हणाला की प्रभू तुला काय हवंय माझ्याकडनं? Because up till now, what I wanted to do, I did. का आतापर्यंत मला जे हवं होतं तेच मी केलंय. I was only persecuting the Christians. केवळ ख्रिश्चन लोकांचा मी छळ केलाय. I never got the calling, मला काही पाचारण वगैरे आलेलं नाही. but I just worked for you. असंच मी तुझं काम केलं, तुझं समजून तुझं काम केलं. The more troublesome people are those leaders or pastors who are not called by God. जास्त त्रासदायी लोक कोण असतात माहितीये? जे लीडर्स आणि पास्टर्स देवाद्वारे पाचारित नाहीयेत, ज्यांच्या They are the देवाचं most calling नाहीये, troublemakers. ते जास्त त्रासदायी असतात. They will trouble you more. ते तुम्हाला जास्त त्रास देणार. Why? का? They are not called. कारण त्यांच्यावर पाचारण And नाहीये. since they are not आणि called, पाचारण नसल्यामुळे they will go to homes of the people. घरोघरी जाणार लोकांच्या. Say, come to my church. माझ्या चर्चला या, Come आमच्या to सभेला me. या, माझ्याकडे Don't या, go there. तिकडे जाऊ नका, I will तिकडे pray जाऊ for नका. you. मी तुमच्यासाठी प्रार्थना Pastor करतो Peter has no time. पास्टर पीटरकडे वेळ नाहीये. He will never go to your house. ते नाही तुमच्या घरी असे I will come to your मी house. येणार ना तुमच्या घरी. Morning, afternoon, evening food I will have with you. सकाळ दुपार संध्याकाळ मी तुमच्या सोबत जेवीन. Finally, the family will be fed up and तर say, ते "No." शेवटी तो परिवार कंटाळेल आणि म्हणेल की नको तुम्ही एवढे येऊ नका, थोडं कमी या. Paul, Saul, Saul, शौला शौला why do you persecute me? का रे माझा एवढा छळ करतोस? Others heard voices. इतरांना आवाज ऐकू आले. Others are hearing voices. इतरांना आवाज ऐकू येतात की कुछ तो आवाज आ God रे is बाबा. speaking to you the word of पण God. देव तुझ्याशी देवाचा शब्द बोलत आहे. Others will not understand. इतरांना नाही कळणार. Hearing, they will not understand. ऐकून ऐकून त्यांना कळणार नाही. कान Seeing, बधीर. seeing, they will not see. बघून बघून त्यांना दिसणार नाही. Because God had shut them up. कारण देवाने त्यांना बंदच करून ठेवलंय. But पण you will hear. तू ऐकशील, You will hear. तू ऐकणार. God is speaking to देव you. तुझ्याशी बोलत आहे. Tonight He will speak to आज you. रात्री देव तुझ्याशी Morning he बोलेल. will speak to you. सकाळी देव तुझ्याशी He बोलेल. will guide you. देव तुला He चालवेल. will lead you. देव तुला He मार्गदर्शन will tell करेल. you what is right देव and तुला what is सांगेल wrong. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. Everybody Amen. will not go where you are going. आणि तू जातोय तिथं सगळ्यांनी यायची गरज नाही. Everybody will not go where God is taking आणि you. देव तुला जिथं नेत आहे तिथे सगळे येणार नाहीत. Everybody will not be here to will not be able to hear what God is saying. देव काय बोलत आहे तो शब्द सगळ्यांना ऐकू येणार नाही. त्यांना फक्त आवाज येतील. Yes. You are hearing the word of God. तुम्ही शब्द ऐकत असता देवाचा मात्र. If you are saying I'm hearing voices, जर तुम्ही असं म्हणत असाल ना की मला आवाज येतात, आवाज, I bind you devil in the name of मी Jesus. बांधतो त्या सैतानाला येशूंच्या नावात. Lord, प्रभू let them hear the word of God, त्यांना देवाचा शब्द ऐकू येऊ दे, not the voices of आवाज God. नाही. That's why all those who were moving with Paul, म्हणून जे सगळे पॉल सोबत होते they vanished. ते सगळे गायब झाले. Those who hear only voices will vanish. जे फक्त आवाज ऐकतात ना ते नाहीसेच होतील, गायब Those होतील. who hear the word of God पण जे देवाचा शब्द ऐकतील will flourish ते in the name भरभराटीला of येतील Jesus. येशूंच्या नावात. Everybody will not be able to see what God is about to show you. देव तुला जे दाखवणार आहे, दाखवायच्या बेतात आहे, ते सगळ्यांना बघायला मिळणार नाहीये. ते फक्त तुझ्यासाठी आहे. You know, some people are not able to handle the blessings that God pours. तुम्हाला माहितीये काही लोकांना देव त्यांना जे आशीर्वाद देतो ना तेही हाताळता येत नाहीत. Yes. हो, God knows. देवाला माहित असतं If I give this person 1 lakh, he will not come for 6 months to church. या व्यक्तीला एक साथ 1 लाख रुपये दिले तर हा पुढे 6 महिने चर्चला येणार नाही. ते संपेपर्यंत तो येणार हो, नाही. ते उधळेपर्यंत हा काही परत चर्चचं दार गाठणार नाही. ते 1 लाख संपलं की पुढच्या आठवड्यात तो पुढे बसणार. पुढच्या शनिवारी ब्रदर हजर एकदम पुढे इधरी. God knows देवाला माहित whom असतं to bless and how much to bless. कुणाला किती आशीर्वाद द्यायचा आहे देवाला माहित असतं. तुला वाटतं तू हुशार, तुझा देव अति हुशार. Some people he will give them 5 lakhs, yet they will come and share the testimony and become more faithful to God. काही लोकांना देव 5 लाख देईल तरी सुद्धा ते चर्चला येतच राहणार, साक्ष सांगत राहणार आणि वाढत राहणार. Praise God. आमेन. In fact, they will say, thank you, Lord. उलट बक्षी देवांना धन्यवाद येशू. Thank you for this blessing. धन्यवाद हा आशीर्वाद तू मला दिला. Now what should I do more आता for मी you, अजून Lord? तुझ्यासाठी काय करू, तुझं काय काम करू सांग मला. Say,
देवाला लोक माहिती असणार, लोकातला फरक देव जाणतो. That's why God is taking you to a place where the crowd cannot go. म्हणून देव तुला अशा जागी नेतो जिथे गर्दी नाही येऊ शकत. एकटा पड, कधीतरी एकटा पड, एकटा पडायला शिक. Crowds came with Jesus गर्दीच्या गर्दी आली in येशूंसोबत. John 6. योहान 6 अध्याय. And he multiplied bread and fish. आणि येशूंनी भाकर मासे सगळं भौगोलिक करून त्यांना दिलं. They ate to their stomach अगदी full. पोट भरून सगळे जेवले. 12 extra baskets were collected. आणि सगळे जेवल्यानंतर 12 उरलेल्या टोपल्या त्यांनी गोळा करून ठेवल्या. They all went home. पुरून उरलं, मग सगळे घरी गेले. That night they spoke to one त्या another. रात्री मग सगळ्यांची एकमेकांशी चर्चा. आपण याला राजा बनवलं ना, या रोज येशू- फ्री मिळणार आपल्याला. या येशू दम या येशूंना आपण राजा करू, आपल्याला रोज खायला फुकट मिळेल. कामच करायला नको. बस हो का? So Bible says ईश्वर ताव देऊन फक्त बसायचंच. बायबल next म्हणतं, day पुढच्या दिवशी they were all in that same place where he multiplied bread and fish. सगळे परत त्याच जागी आले. Read it. वाचा तुम्ही. बायबल म्हणतं दुसऱ्या दिवशी सगळी लोकांची गर्दी परत त्याच जागी गोळा झाली जिथे येशूंनी भाकर आणि मासे बहुगुणित केले होते. There they sat again once येऊन again. बसले पंगत मांडल्यासारखे. Because the women said, कारण बायका म्हणाल्या, आज स्वयंपाक नाही हो, बनवलं. हे आपला सोपा कारण मार्ग आता आहे. येशू आता स्वयंपाक आपल्याला काय देणार. करायचा नाही, येशूंच्या समोर असं येऊन बसायचं, ते देतातच वाढवून. आणि मी मुलांना सांगितलं, मी तू पण डब्यात थोडं असं. लहान घेऊन ये असं. येशूला द्यायला. हो का? मग एखाद्याला किती हो हाव असावी. And they were all there. सगळे आले, गोळा झाले. And then somebody said, no, he's the other side. मग कोणीतरी म्हटलं, अरे पण येशू आज इथे नाहीच आहेत, ते दुसरीकडे गेलेत. They all rushed there. सगळे तिथं गेले पळत पळत. Some came by boat and some Oh. came by other means. आणि काही नाव धरून आले, काही कशाने आले. Lord, where are you? प्रभू तुम्ही कुठे आहात? प्रभू तुम्ही कुठे आहात? We waited for you there. आम्ही तुमची तिथे वाट बघत होतो. म्हणजे वचन ऐकलं हो असं म्हणजे हो म्हणजे समजून घ्यायचं आपण. नाही हम रुके थे आपके लिए, आप बाकी कुछ बोलेंगे नहीं, खिलाएंगे. Jesus said, टॉपिक पे आ जा. येशू बोलले, you are not following me तुम्ही because माझ्या- of the word of God, देवाच्या शब्दापायी तुम्ही लोक माझ्या मागे येत नाहीये. but because I multiplied bread and fish and gave you. भाकरी आणि मासे वाढवून खायला घातलं ना तुम्हाला सगळ्यांना, म्हणून आलात ना. त्यांना वाटतं कुठलं आता हो ना, तोंड मग सगळ्यांना जरा लपवायचं कुठे काय. तोंड लपायचं. See- इनको दिल की बातें कैसी समजती है. वो Jesus प्रभू है. said, labor not for the food that perishes, मग प्रभू त्यांना म्हणाले की अरे ज्या अन्नाचा नाश होतो ना त्याच्यासाठी श्रम करू नका, labor for the meat that gives you eternal पण life. ज्या अन्नातून सार्वकालिक जीवन मिळतं त्याच्यासाठी जरा झटा खपा झिजा. Then they said, मग ते म्हणाले म्हणजे आता या पुढे तो मल्टिप्लाय करणारच नाही. असं जाऊ द्या. म्हणजे ह्याच्या पुढे आता येशू असं हे करणारच नाहीत बहुतेक. काय फायदा झाला? Are you getting me, people? काय म्हणजे फक्त खायलाच येत आहे का? Jesus knows येशूंना सगळं माहिती असतं बेटा. दिल दिल की बात हो who जानता is है. passionate, who is not. कुणाला आवेश आहे, कुणाला नाहीये, कोण कशासाठी आलंय, येशूंना सगळं माहिती. That's why he is leading you to the other side of Jordan. म्हणून तर येशू तुम्हाला यार्देनेच्या पैलदिरी नेतात. God is positioning you देव तुला तुझी जागा तयार करायला लावतोय so that he will ready you for that great location. की त्या मोठ्या परिसरासाठी, त्या जागेसाठी देवाने तुला तिथे तयार करावं. की ऑन युअर मार्क्स गेट सेट, मग हो, Amen. मग गो. He wants to bless you. अरे देवाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. To Jacob, he showed a plan how he can be blessed. याकोबाला त्याने योजना दाखवली देवाने Isn't की तुला मी आशीर्वादित कसं करणार आहे बघ ही योजना. Jacob's flock had to multiply. याकोबाचा कळप बहुगुणित व्हायला हवा होता. God gave him that plan, देवाने त्याला योजना दिली how you can do it. की कसं तुला हे बहुगुणित करता Put a येणार आहे. branch near the water. आणि एक फांदी तिथे पाण्यापाशी ठेवली. When they come to drink, जेव्हा ते प्यायला येतील तिथं let the shadow पाणी, fall on them, सावली पडू दे त्यांच्यावर, and they will mate, आणि मग and they will have more त्यांचे kids. संबंध लागतील, मग त्यांना जास्त पिल्ल होतील. Only Jacob, फक्त याकोबाला, not Laban. लाबानाला ही योजना देवाने दिली Laban नाही. will hear voices, but Jacob will hear the word of God. लाबानाला आवाज ऐकू येतील, याकोबाला देवाचा शब्द ऐकू येईल. जो देवाने त्याला दिला की अशी अशी योजना सांगतो तसं तसं कर. That's why some people cannot handle success also. म्हणून काही लोकांना यश सुद्धा हाताळता येत नाही. They cannot handle blessings काही also. लोकांना आशीर्वाद सुद्धा हाताळता येत नाही. The moment they are blessed, they will straight fall in the lap of the devil. ज्या क्षणाला आशीर्वादित झाले की सरळ थेट सैतानाच्या मांडीत पडतात. तिथंच बसतात. बस. म्हणून देव- Amen. Such power finance has. एवढं सामर्थ्य त्या पैशात आहे. Amen. भुरळ भुरळ, एवढी भुरळ. The moment they get enough finance, ज्या क्षणाला त्यांना पुरेसा पैसा मिळतो ना they'll go on their knees. मग गुडघे टेकणार
Mammon, you are my की God. पैसा तूच माझा देव. Yes. असे For the world, Mammon is God. जगासाठी पैसा देव आहेच की. And that's why he does not give them. म्हणून मग देव देत नाही अशांना. He makes like a carrot hanging before their म्हणजे forehead. गाढवासमोर गाजर कसं लटकवलेलं होतं ती And he गोष्ट makes them to नाही. run. तसं देव त्यांना पळायला लावतो की गाजर समोर अडकवलंय, पदरी पडणार नाही, अडकवलेलं बघत राहा, ये मुझे देना, गाते गाते चलते रे. You have one master, follow that master. एकच मालक आहे तुझा, त्याच्या मागे चाल. असं चाल ना की बाकी सगळे मागे राहावेत, मी आणि देव. That's why some people, he doesn't elevate them. मग काही लोकांना देव उन्नती सुद्धा देत नाही. The moment he elevates them, they fly into the sky. कारण ज्या क्षणाला देव त्यांना असं उचलून उन्नती देतो ते इथून असे हवेतच उडतात हो. And they are no earthly use. आणि मग पृथ्वीच्या काय कामाचे. Amen. आमेन. बड़ा होना, इतना भी क्या बड़ा होना कि तुम कुछ काम के ही रहे नहीं अभी. They fly off. असे झेप घेऊन वरच जातात. मग Praise God. देवाला धन्यवाद. You know, God has been giving me dreams so many times. देव ना मला इतक्या वेळेला हे एक स्वप्न देतोय. One aspect of that dream, I'll tell you. एक स्वप्न, त्या स्वप्नाचा एक पैलू मी तुम्हाला आज सांगतो. एक स्वप्न देव मला सारखं सारखं दाखवतोय. I'm in the hall त्यातला एक पैलू सांगतो. मी हॉलमध्ये आहे, and others are jumping. बाकीचे उड्या मारतायत, But you jump just 1 feet, 2 feet. पण and 1 then fall फूट down. 2 फूट अशी उडी Then मारतायत. I tell them, मग मी त्यांना सांगतोय I will jump now. मी उडी मारतो बघा आता. And I jump, आणि मी उडी मारतो and the height of that roof is about 20 feet. आणि छप्पर जे होतं ते काहीतरी 20 फूट वर होतं छप्पर त्या I हॉलचं. jump and I fly all over the hall. आणि मी उडी अशी मारतो आणि संपूर्ण हॉलमध्ये मी उडतो. I just fly there. उडतो And I tell others, now you also learn to fly. आणि दुसऱ्यांना सांगतो तुम्ही पण शिका आता उडायला. Come तुम्ही on, पण fly. शिका Come on, उडायला. fly. तुम्ही पण शिका उडायला. I've been asking the Lord, मी प्रभूला विचारतोय what is it, Lord? की हे काय आहे मला सांग. What is it? ह्याचा अर्थ काय मला सांग. So many times he had shown me. अनेक वेळेला हे स्वप्न मला देवाने दिलेलं आहे. अनेक वेळेला. God will give you wings तसं देव तुम्हाला पंख देईल and you will fly. आणि तुम्ही उडाल. You will fly. उडाल. To your destiny you will fly. तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेकडे उडाल. But you have to be careful with some people. पण काही लोकांपासून सांभाळून राहायचं. Some people will mess your life. काही लोक येऊन तुमच्या जीवनाची बर्बादी करणार. Some so-called Christians also. काही अगदी नावाचे ख्रिश्चन सुद्धा Sometimes they will tell you कधी कधी तुम्हाला येऊन सांगणार on Sunday only, रविवारीच come we'll go to some party. तेही सकाळी 10:30लाच चल पार्टीला जाऊ. Because the party begins from 11 to 2. कारण पार्टी 11 ते 2 पर्यंत आहे म्हणे. Immediately you should realize लगेच आपल्या डोक्यात प्रकाश from पडायला where पाहिजे this is coming. की ही पार्टी कुठून आली आहे. ही आपली पार्टीच नाही. You should say, आपण म्हणायचं after 2 o'clock I will come. 2 नंतर येतो. 2 नंतर. Every small decision that you take, प्रत्येक लहानसा निर्णय सुद्धा जेव्हा तुम्ही घेताना keeping God in view, देवाला दृष्टीत ठेवून God will value you. देव तुझी किंमत करेल. You become high in the eyes of आणि God. मग देवाच्या नजरेत तुझी किंमत वाढेल. मग देव म्हणेल याला उचलायला हरकत नाही. Yes. डोकं टाळ्यावर आहे. Are you getting me, people? कळतं का. He will watch you every time. देव तुला रोज बघणार. Amen. आमेन. We blame the devil for a lot of things. आपण सैतानाला दोष देतो बऱ्याच गोष्टींसाठी. And we say, I bind you, devil, in the name of आणि त्याला Jesus. बांधतो सुद्धा की तुला मी बांधतो सैताना येशूच्या नावात. And then the devil goes to God. मग सैतान जातो देवाकडे. काय मी काहीच नाही या केलं. वेळेला तर मी काही केलं नव्हतं तो तरी मला स्वतः बांधलं. करतो, तोच करतो. त्यांचे स्वतःचे माझं नाव उद्योग आहेत. करतो. स्वतःचे उद्योग आहेत त्यांचे ते सगळे. पण मला बांधलं बघा. तर तुम्ही माझ्यावर न्याय आणू नका, हो. त्याच्यावर आणा. देवा माझा न्याय करायचा नाही. त्याच्यावर न्याय पाठवा. त्याचे उद्योग आहेत. असं आपल्याला सवय लागते ना ती. बाइंड यू डेव्हिल करतोय तू. जायचंय तुला. आणि बाइंड यू डेव्हिल कुठून मध्ये आला. Say, some people say, काही लोक म्हणतात after cheating, after doing wrong, फसवल्यावर चुकीचं केल्यावर pastor, पास्टर prayer करा. प्रार्थना करा. ते शैतान काढून टाका. हो का. शैतान. अरे वा. कधी लागला हा. कुठे भेटला हा. You know, always make scapegoat of the devil. सारखा आपला बळीचा बकरा सैतान.
सारखं काय? It is not the devil that has messed a lot of Christians up. अनेक ख्रिश्चन लोकांच्या जीवनात बर्बादी सैतानाने खरं म्हटलं तर केलेली नाही. Sometimes it's our own flesh. कधी कधी आपली स्वतःचीच कर्म असतात It's आणि the- हे शरीर It's the people we associate with. आणि ज्या लोकांच्या संगतीत आपण राहतो ती लोक People will mess with your anointing. लोक ना तुमच्या अभिषेकाची नासधूस करायला They will येणार stop your blessings to flow to you. आणि लोक तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वाहू नाही देणार And they will also stop you from reaching to the next level that God has for you. आणि देवाने तुझ्यासाठी जे दुसरं वरचं स्तर ठेवलंय तिथपर्यंत ती लोक तुला पोचू नाही देणार. That's why I said, म्हणून मी you म्हणतो need to know what kind of people you need to be associated with. कुठल्या पद्धतीच्या लोकांच्या सोबत तू राहायला हवंय ते तुला कळायला There पाहिजे. are people who will add flavor in your life. काही लोक ना तुझ्या जीवनाला एक चव आणतील. Amen. कळलं का? And there are people who will add in your life. आणि काही लोक तुझ्या जीवनात भर घालतील. And there are some people who will subtract from your life. काही लोक तुझ्या जीवनातनं काहीतरी गळती करतील, काहीतरी काढून लावतील. Amen. काही भर घालतील, काही काढून लावतील. There are people who, if they are with you, you will multiply. आणि काही लोक तुझ्या सोबत जी आहेत ती बहुगुणित होतील. Yes. If you stay with them, you will multiply. म्हणजे काही लोक अशी असतात त्यांच्या संगतीत जर तुम्ही राहिला तर तुम्ही बहुगुणित होता Yes. व्हाल. Blessings अशी लोकं will आहेत. come to you. आशीर्वाद तुमच्यापर्यंत सुद्धा मग पोहोचणार कारण त्या लोकांची संगतच तशी आहे. That doesn't mean only look out for people who will be a blessing to you. याचा अर्थ आता परत फक्त मला ज्या लोकांकडनं आशीर्वाद मिळणार आहे त्याच लोकांना मी शोधतोय असंही करू नका. You have to strike the right नाही, chord. बरोबर तो सूर नीट लागला पाहिजे. Because- पहिला सूर बेसुरा आगे का अख्खा गाणा बेसुरा. Because if somebody is expleting all your energy कारण कोणीतरी जर तुझ्यातली सगळी स्फूर्ती आणि शक्ती खेचून काढताय and all your resources, आणि तुझा सगळा पुरवठा तुझ्याकडनं खेचून काढताय and they stop you from doing what God has called you to आणि do, देवाने तुला जे करायला पाचारलंय ते तुला करायला मनाई करतायत then you have to spend a limited time with some तर such अशा people. लोकांसोबत थोडाच वेळ घालवायचा. जर आपल्याला जाणवतं ना की हे लोक ना माझी अख्खी शक्ती विक्ती खेचून काढतात, माझा पुरवठाही खेचून काढतात, अशांबरोबर थोडा वेळ राहायचं. Sometimes you realize it. कधी कधी कळून येतं आपल्याला, समोरचा माणूस कळतो You know. तेवढं तर कळतं आपल्याला Oh, I was with this person. की या माणसासोबत मी होतो, My bank is drained. माझी बँक रिकामी झाली रे. मला वाटतं तिथं सोडायला लागेल. हा. God will tell you. देव सांगेल तुला मग ह्याची संगत मला सोडावी लागेल, याच्या संगतीत राहून बँकेचा अकाउंट खाली होत चाललं. Sometimes the parents say it कधी कधी आई वडील to म्हणतात their children. मुलांना, From the time you are friendly with that person, you are talking, your talk is changed. कधी कधी आई वडील मुलांना म्हणतात बघा हा. घरी की जेव्हापासून तुझी दोस्ती त्यांच्याशी झाली आहे ना, तुझं बोलणं बदललंय बरं का, आणि तू उशिरा येतो आणि तू घरी उशिरा येतोस. आणि काय जेवत नाही हो, आणि लक्ष नाहीये. हो. See, you come to know. कळतं, लगेच कळतं. Sometimes when you are with the right people, आणि कधी कधी बरोबर त्या लोकांच्या संगतीत आपण असलो ना mother says, की आई म्हणते तू सुधरला बाळ. "हाँ, कसं काय कोण थोडा केलं ज्यादा बैठा चमत्कार? कर उनके साथ, थोडा ज्यादा टाइम स्पेंड करो प्लीज." हा, then they say, मध्ये म्हणतात अरे ते फ्रेंड कडे गेले नाही तू. गेली नाही, भेटला नाही. You know it. कळतं आई बापाला बरं, आणि त्यातल्या त्या आईला तर जास्तीच कळतं. Amen. आमेन. मग आई म्हणते थोडा ज्यादा टाइम स्पेंड कर. Yes, with your children you have to be with them. हा, मुलांबरोबर तुम्ही राहायला हवं. They may seem to sap your energy at आणि times, मुलं कधी कधी तुमची सगळी शक्ती खेचून काढतील, ठीक आहे, तुमची मुलं आहेत, but that is where your emotions are attached. पण isn't it? मग तुमच्या मुलांशी तुमच्या भावनाही जडलेल्या असतात ना. You need to spend quality time with your little children. तर तुमच्या लहान मुलांबरोबर जरी त्यांनी तुमची सगळी शक्ती खेचून घेतली तरी तुम्ही वेळ घालवायला हवी. Because after they cross 18, they will not want you. कारण ती छकुली अशी मोठी झाली ना 18 वर्षाची की मग येता येत नाहीत हातात. When children are small, लहान असतात ना बाळ, you have a circle. मग आपलं एक वर्तुळ असतं. In that circle, you and your wife are there. त्या बाळाच्या वर्तुळामध्ये मग No, in that circle, त्या husband and wife is त्या there. वर्तुळात नवरा बायको आहेत And the child jumps into that circle. आणि ते बाळ त्या वर्तुळात उडी मारतं. Wherever you go, they are there. म्हणजे जिथे कुठे तुम्ही जाता ते बाळ तुमच्या मागे मागे असतं. Sometimes you have to push them out of the कधी circle. कधी म्हणजे आई कशी असं ढकलून लावते, थोड्या वेळ सोड बाबा मला. मला झोपू दे. हो ना. Once they grow up, मग ती मुलं मोठी झाली then they make their own circle. की त्यांचं स्वतःचं वर्तुळ तयार होतं. त्या वर्तुळात आई बाबा असतात कुठेतरी कॉर्नर में. And then after some time, मग काही वेळाने it is only that circle, you have to go in their circle. तेच फक्त वर्तुळ बनतं त्यांचं. आई वडिलांनी मग उडी मारावी लागते त्या वर्तुळात. Amen. आमेन. Then you have to say, मग म्हणायचं when will you sit with us? कधी बसणार आमच्या सोबत? When will you talk with us? दिवसातनं 1 तास तरी आम्हाला दे ना, आमच्याशी Amen. बोल ना, असं म्हणावं लागतं. मग
I'm speaking about people outside. म्हणजे बाहेरच्या लोकांविषयी मी बोलतोय. They can sometimes become a lot of hindrance. कधी कधी अडचण बनू शकतात ते. Amen. Amen. If there is a person who is a cause for division in your family, समजा एखादा व्यक्ती येऊन तुमच्या घरात पार अगदी विभक्तपणा आलाय, फूट पडलीये, division between the husband and wife, नवरा बायको मध्ये फूट पडायला लागली, तो माणूस घरात येऊन you need to decide how long and far you can हो. go along with such आपण आपलं things. ठरवून टाकायचं की आपल्याला किती पटकन आणि किती लांब यांच्यापासून राहता येईल तेवढं राहा. Yes. किती पटकन आणि किती लांब राहा. Some people say, काही लोक but म्हणतात from childhood he has been my friend. नाही पण बालपणापासून तो माझा मित्र आहे. But he is taking away all your energy. अरे पण तुझी सगळी शक्ती घेऊन चालला तो. Remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, The worldly people have a destiny but they don't know. जगिक लोकांची पण एक ठरलेली आयुष्याची दिशा आहे, पण त्यांना ती माहित नाहीये. So it's okay म्हणून त्यांचं ठीक आहे, to do what they want. त्यांना जे हवंय ते त्यांनी करणं ते ठीक आहे त्यांचं. But you have a destiny and you know it. पण तुझी आयुष्याची ठरलेली दिशा तुला माहित आहे ना बेटा. Every time and minute counts for you. तर तुझ्यासाठी प्रत्येक वेळ प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. See, you can be with them as far as salvation is concerned. जोवर तारणाचा प्रश्न आहे तोवर तू त्यांच्या सोबत राहा, की मला त्यांना सुवार्ता सांगायची आहे म्हणून मी त्यांना थोडंफार भेटतो, तेवढं ठीक आहे, Isn't it? तेवढं ठीक आहे. But don't hang around them day and night. पण दिवस रात्र त्यांच्या संगतीत राहू नका. One day you are meditating the word day and night. Now you are spending your time with them day and night. कारण मग एके दिवशी एक काळ असा होता की तुम्ही दिवस रात्र देवाच्या शब्दांवर मनन करत होता, आणि आता काळ असा आलाय की दिवस रात्र तुम्ही त्यांच्या संगतीत बसताय. You know, I have many cousins. अहो माझे पण मावस भावंड, चुलत भावंड, मामे भावंड, आत्ते भावंड खोऱ्यानी आहेत माझी. Many. खोऱ्यानी आहेत. My mother had 7 sisters तुम्हाला माहितीये माझी आई म्हणजे त्या 7 बहिणी होत्या and 1 brother आणि 1 भाऊ, and all their children, आणि आता त्या 7 बहिणी 1 भाऊ, त्या सगळ्यांची मुलं मिळून किती my झाली? cousins. सगळी माझी मावस भावंड, मामे भावंड किती We used असतील? to go together everywhere. एकेकाळी सगळीकडे आम्ही एकत्र असायचो, सगळीकडे. But after I came to the Lord, पण मी प्रभूत आल्यावर I'm not with even one. एकाच्याही सोबत मी नाहीये. Not even one. एकाच्याही सोबत मी नाहीये. When I speak salvation to them. आणि मी जर बोललो त्यांच्याशी तर फक्त तारणच बोलतो, कारण मी That's त्यांच्याशी काय all. बोलणार? बस What can you talk? काय बोलणार मी दुसरं त्यांच्याशी? If I go with them to the restaurant, त्यांच्यासोबत समजा मी हॉटेलला गेलो, they'll say, ते म्हणतील हा पिक्चर बघितला का? खूप पाहिलं छान का? ऍक्टिंग म्हणजे केलं त्यांच्या त्यांनी. गप्पा सगळ्या अशा असू What शकतात will you ना. talk? काय बोलणार मग मी? हा पिक्चर छान आहे. नाही हे नाही, हे हिरो नाही, दुसरा हा. हिरो अच्छा था. हो का? What you will say? काय म्हणणार मग? काय बोलणार काय आपण? आणि तसले व्हिडिओ एक तर कोणी काढून जर टाकले सोशल मीडियावर तर झालं. And suddenly they might in the restaurant order for wine. आणि मग हॉटेलमध्ये कदाचित वाईन मागवली, द्राक्षरस And मागवला. suddenly if he says आता एक फोटो काढू आपण. हो झालं का? Finish. And you are only हो का? touching there and finished. तुम्ही फक्त हातच ठेवला होता, पिढं काय ना, हातच ठेवला होता फक्त, पे हो गया कल्याण. I am not with them anymore. मी नाहीच आहे, माझी साथच सुटली You are सगळ्यांवर. my relatives. You तुम्हीच- are my people. तुम्हीच You माझे are my नातलग, family. तुम्हीच माझे नातलग, तुम्हीच माझे लोक, तुम्हीच माझा परिवार. Your face I am going to see for eternity. तुमचा चेहरा मी अनंत काळासाठी वर बघणार आहे. If I am not going to see their face for eternity, why should I see them now? आणि अनंत काळासाठी जर त्यांचे चेहरे मला वर दिसणार नसतील तर आता त्यांना भेटून पण काय फायदा आहे ना. I am going to see your face. तुमचे चेहरे मला You दिसणार are आहेत going to see my face. आणि तुम्हाला माझा चेहरा दिसणार आहे. For eternity we are going to अनंत see one another. काळासाठी एकमेकांची तोंड आपण बघणार आहोत, हो की नाही? Don't be so yoked with them असं जोखड नका करून घेऊ सगळं, that now you start walking like them, talking like them. की होता होता त्यांच्यासारखंच वागताय, त्यांच्यासारखंच बोलताय, त्यांच्यासारखंच चालताय. See? हा? That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतो under the yoke, if you are taking a bull, take bull only. जोखडाखाली बैल घेतलाय ना तर बैलाचीच जोडी घे बरं का, बैलाची. Otherwise, if there is a bull and a donkey, the donkey will start walking like a ox. कारण की बैल आणि गाढव असं जोखड जर लावलं तर ते गाढव कसं बैलासारखं चालणार? Otherwise, the ox will start walking like नाही a तर donkey. बैल गाढवासारखं चालणार, तर ती जोडी जमत नाही. जोखडाखाली बैल टू बैलच हवा. Amen. Some are like the parrots. काही पोपटासारखे The असतात. longer they stay, the faster they talk like the people. जेवढं जास्त तिथे असतात तेवढं ते पटकन त्या लोकांसारखं पोपटपंची बोलत राहतात. I have a coco at home, माझ्या घरी एक African parrot, आफ्रिकन पॅरट आहे, आफ्रिकन पोपट आहे माझ्या घरी, त्याचं नाव आहे कोको. and he talks so much. खूप बोलतो कोको. Pastor Peter, पास्टर, जशी मी हाक मारते ना तसा तो हाका मारतो. and then he will say, "Let's go." म्हणतो लेट्स चलो. गो. आम्ही जायला निघालो ना कुठे, म्हणतो चलो
का आम्ही म्हणतो ना चलो, तोही Peter, म्हणतो चलो. Peter, पीटर, Sandra, सँड्रा, what's happening? Where are you going? असं सगळं बोलतो तो. And worst is, आणि वाईट म्हणजे sometimes he coughs. कधी कधी खोकतो. खोको. Because our neighbor, that old Oh. man was there, he used to cough every कारण day. आमचे एक शेजारी होते ना, वृद्ध होते, तर ते खोकायचे. तर हा कोको शिकून गेला ते खोकणं. And then every time any guest comes, he coughs. आणि कधी पाहुणे वगैरे आले की त्यांच्यासमोर खोकतो. And then they think what they have taught him. है ना, मग पाहुण्यांना असं वाटणार की या पक्षाला काय शिकवलं यांनी. अहो आम्ही नाही शिकवलो, कानावर पडलं ते त्यांनी शिकून घेतलं. And so you have to be very careful what you talk before हो, him. तर त्या कोको समोर आपण काय बोल, मी तर सँडाला नाही म्हणते, बिवेअर व्हॉट यू आर टॉकिंग. Because then he learns. कारण कोको सगळं शिकतो आणि तेच बोलतो. Are you getting me? कळतंय का? We'll continue next week. पुढच्या आठवड्यात विषय सुरू ठेवू. Thank you, Jesus. Thank you, Lord. God has a great plan for each one of you. देवाची ना तुम्हा प्रत्येकासाठी काहीतरी महान योजना आहे. Don't please miss this plan of God आणि for you. प्लीज देवाची योजना तुम्ही चुकवू नका. बाकी तर काय आयुष्यात बरंच काही होत राहतं, कोणी Everything येतं will कोण keep जातं. on happening. बाकी आयुष्यामध्ये सगळं होत राहतं रे, कोणी येतंय कोणी जातंय. तुम्ही देवाचे संकल्प कुठे चुकवू नका. Eating, drinking, खाणं Enjoying. पिणं मजा ते तर सगळं चालू असतं. God will provide all that. देव ते सगळं तुम्हाला पुरवत राहील, खाणं पिणं मजा गंमत जंमत. But sometimes पण कधी कधी sit at the Lord's feet also. प्रभूच्या चरणी बसायचं, Talk to Him. प्रभूशी बोलायचं Say, Lord, आणि म्हणायचं प्रभू lead me, Lord. मला चालव. Whatever plan you have for me. तुझी जी काही योजना माझ्यासाठी आहे ना, I'm passionate for you, मी Lord. तुझ्यासाठी आवेशाने भरलेलो आहे. Even now, आत्ता सुद्धा God is going to take some of you to the place where He will not take anybody. देव तुमच्यातल्या काही लोकांना अशा कुठल्या जागी नेणार आहे ना की जिथं बाकीच्या लोकांना तो नेणार नाही. He's saying, come out of that crowd. देव असं सांगत आहे, त्या गर्दीतून बाहेर पड, Come out of that crowd. गर्दीतून बाहेर निघ. Because कारण those people, though in that crowd, they have no vocation. त्या गर्दीतल्या लोकांना काही काम नाहीये, They have no plan. त्यांची काही योजना नाहीये. They are not interested. ती गर्दी आहे, त्या गर्दीतल्या लोकांना किंवा गर्दीला काही इंटरेस्ट नसतो. Don't lose your destiny. तू त्याच्यासाठी तुझी आयुष्याची दिशा चुकवू नको. God wants to bless you. देवाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे, God wants to heal you. देवाला तुला आरोग्य द्यायचं आहे, God wants to prosper you. देवाला तुला समृद्ध करायचं आहे, God wants to take you to a higher level. देवाला तुला उंच स्तरावर न्यायचं आहे. Yes. Amen. Let us worship the Lord. मग आपण देवाची आराधना करूया का सर्वजण मिळून. अब्बा है पिता तुझको गाऊंगा जीवन भर तुझे ऊंचा उठाऊंगा. अब्बा है पिता तुझको गाऊंगा जीवन भर तुझे ऊंचा उठाऊंगा. जग की चालों से मुझे कोई नाता नहीं, शैतान की कार से मुझे कोई मेल नहीं. जग के चालों से मुझे कोई नाता नहीं, शैतान के कार्यों से मुझे कोई मेल नहीं. छोड़ दिया अलग हुआ अपवित्र को ना छूंगा. मैंने छोड़ दिया अलग हुआ अपवित्र को ना छूंगा. अब्बा है पिता तुझको गाऊंगा जीवन भर तुझे
Thank you, Father. प्रभू मी तुझे आभार मानतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Your presence is felt here. तुझा सहवास या जागे You are जाणवतोय. touching the people. तू लोकांना स्पर्श करतोयस. You are taking them higher. तू लोकांना उंच उंच नेतोयस. Right now, आता या वेळेला the Lord's presence is mightily प्रभूचा present in this सहवास place. महान रीतीनं या जागेत आला. He's going to touch many of you. देव अनेकांना स्पर्श करणार आहे आता. He has enlisted some of you देवाने तुमच्यातल्या काही लोकांची नावं यादीत घेतलेली to आहेत. take you to a place where others cannot go. अशा जागी तुम्हाला घेऊन जायला जिथं बाकीचे लोक जाणार नाही. Say, here I am, Lord. तर देवाला म्हणा प्रभू मी Here I तुझ्या am, समोर आहे. Lord. प्रभू मी तुझ्या समोर हजर आहे. Ramanthala rabba shakara bara खरा manthala बशंद rabba. रोखरो बाबा बाबा. Every devil's power, सर्व सैतानी I शक्ती command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave my people in सोड माझ्या Jesus' name. लोकांना. Leave their destiny in Jesus' त्यांच्या name. आयुष्याच्या ठरलेल्या दिशा सोड. Anybody interfering with their destiny, जो कोणी त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या I दिशेची break नासधूस those करायला powers in the name of त्याच्या या Jesus. शक्ती येशूच्या नावात मी बांधतो. Yes. Amen. You are the people of the new covenant. तुम्ही नवीन करारातली माणसं You आहात. are the people of the new covenant. तुम्ही नवीन करारातली माणसं आहात. You are the खरा people बशंदो. of this new covenant. तुम्ही नवीन करारातली माणसं. The Lord is touching you. प्रभू तुला स्पर्श The Lord करत आहे. is calling you. प्रभू तुला बोलवत आहे. He is calling you. प्रभू तुला बोलवतोय. Samuel, Samuel. शमूएला शमूएला. A special call. एक खास A आवाज. special call. एक खास हाक. People who are sick also. जे लोक आजारी आहेत The Lord is going to touch you right प्रभू now. त्यांनाही आता स्पर्श The करणार Lord आहे. is going to heal you. प्रभू तुम्हाला आरोग्य देणार आहे. Every sickness, प्रत्येक आजार I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Wherever your problems are, जिथे कुठे तुम्हाला जो काय आजार whatever आहे, your pain जी is, काही वेदना आहे, your sickness is, आजार आहे, right now the Lord is going to touch you. आता वेळेला प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आहे. Every sickness, प्रत्येक आजार I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात. Leave. सोड Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. People who are sick, you can come in front जे लोक आजारी आहेत ते पुढे या, because the anointing is here. कारण की अभिषेक या The Lord is जागेमध्ये. going to touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श The करणार Lord is आहे. going to heal you. प्रभू तुम्हाला आरोग्य देणार आहे. Something new is going to give it to you. काहीतरी नवीन देव तुम्हाला This देणार आहे. evening, something new He will give. आज सायंकाळी काहीतरी नवीन देव तुम्हाला देणार आहे. Receive it by faith. विश्वासाने स्वीकारा. God is calling some of you देव तुमच्यातल्या काहींना हाक मारत आहे to a greater work काहीतरी मोठ्या कामासाठी and to accomplish His greater work. आणि त्याचं मोठं काम पूर्ण He करण्यासाठी. will give you a healthy body, देव तुम्हाला एक आरोग्यवान शरीर a देईल. healthy mind. देव एक आरोग्यवान मन देईल He will prepare you आणि देव तुझी तयारी करेल. before He launches you outside. देवाने तुला बाहेर नेण्या अगोदर देव तुला तयार करेल. In the name of Jesus, येशूच्या नावात. all kind of sickness. सर्व पद्धतीचे आजार Bring her here, bring her here. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूच्या नावात. Leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All kinds of sickness. सर्व पद्धतीचे I आजार. command you in the मी name of आज्ञा करतो Jesus. येशूच्या नावात. Leave. सोड Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या Let नावात. that sickness vanish in the आजार name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Let that sickness vanish in the name of आजार Jesus. येशूच्या नावात Touch निघून जाऊ दे. him. त्याला स्पर्श All कर. the powers of the धन्यवाद दे devil. I बाबा. curse you in the name of Leave, Jesus. get out. Be gone in the name of Jesus. Amen. Be gone in the name of Jesus. Amen. If the devil is troubling you Yes, सैतान जर तुम्हाला त्रास देत in असेल, any way, कुठल्याही रीतीनं right now I take authority आता या वेळेला मी अधिकार घेतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Leave. सोड या Leave लोकांना. the people in Jesus' name. लोकांना येशूच्या नावात Leave सोड. the people in Jesus' लोकांना name. येशूच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. Bring लोकांना her here. येशूच्या नावात सोड. In the name of Jesus. सोड येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Leave in Jesus' name. धन्यवाद. Leave in धन्यवाद. Jesus' name. धन्यवाद. You're going. धन्यवाद. You're going. धन्यवाद. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. धन्यवाद. Leave. सोड Leave. सोड Leave. Leave in Jesus' name. येशूच्या नावात. Leave in Jesus' name. येशूच्या नावात. All powers of darkness. सर्व अंधाराची I शक्ती break those मी powers in बांधतो Jesus' name. तुला येशूच्या नावात. Leave their bodies. त्यांची शरीर Leave their सोड. souls. त्यांचे जीव सोड. Leave their mind. त्यांची मन Bring them सोड. on top. If you are not delivered, bring them on top. त्यांना सुटका Thank नाही you, मिळाली Jesus. तर त्यांना Thank you, वर आणा. Jesus. सुटका Thank you, मिळाली- Jesus. सुटका Thank you, मिळाली Jesus. नसेल तर वर आणा. Ramanthala rabba shakara bara manthala rabba kara bara bara bara. All kinds of weaknesses. सगळ्या पद्धतीचा अशक्तपणा, All kinds of sicknesses. सगळ्या पद्धतीचे आजार, All the mental disorder. सगळं मानसिक जे काही आजार आहेत, Or all the occultic powers. अक्कल सैतानी शक्ती आहे, All witchcraft powers. चेटूक जादूटोणा,
the devil that has entangled you त्या सैतानाने तुम्हाला कुठेतरी and गुंतवलंय, chained you, तुम्हाला बांधलंय, I break those powers in Jesus' त्या name. सगळ्या शक्त्या येशूंच्या नावात मी तोडतो. Let the prosperity be released in your name of Jesus. समृद्धी आणि भरभराटी येशूंच्या Let नावात blessings मोकळी be होऊ दे. released in your life in आशीर्वाद Jesus' येशूंच्या name. नावात त्यांच्या जीवनावर मोकळे होते. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody's destiny is going to be made today. कुणाच्या तरी आयुष्याची दिशा आज बनणार आहे. Say, Lord, here I am. म्हणा, प्रभू मी इथे हजर I आहे, am ready, Lord. मी तयार आहे प्रभू. Speak, Lord. माझ्याशी बोल, Touch me, मला Lord. स्पर्श कर Prepare प्रभू. me, Lord. मला तयार कर Take प्रभू. me higher, मला Lord. वर ने प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. God is taking you higher. तुम्हाला वर आणि वर He नेत is आहे. going to take you to a place where none can go. देव तुम्हाला अशा जागी नेणार आहे जिथे आणि कोणी जाऊ नाही शकत. Say, take me, Lord. म्हणा, प्रभू तुम्हाला I am ने. ready. मी तयार आहे, I am ready for you. मी तुझ्यासाठी In तयार the आहे. name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Strengthen them. त्यांना शक्ती दे, Bless them. आशीर्वाद दे, Fulfill their heart's desires. मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Amen. Please be seated. देवाला धन्यवाद.